गुड इव्हनिंग. सर्व मातेंचं आजच्या या प्रोग्राम मध्ये स्वागत आहे. सर्वप्रथम सर्वांना मदर्स डेच्या खूप खूप शुभेच्छा. अँड फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन ऑल ऑफ यू. यू हॅव अ ग्रेट बेबी. अँड आज आपण जो निर्णय घेतलाय, जो डिसिजन घेतलाय की आज आपल्या बेबी ग्रोथ साठी आपण या ठिकाणी ह्या प्लॅटफॉर्म वरती या ठिकाणी आलेले आहात. सो नक्कीच आपण आपल्या मनातील बेबीला जन्म देणार आहोत. सो पुन्हा एकदा मी सगळ्यांचं स्वागत करतोय. आणि आजचा जो प्रोग्राम आहे हा आपल्याला स्पेशल फक्त आणि फक्त आपल्या बेबीसाठी द्यायचा आहे. आणि पुढील 1 तास हे बेबी ग्रोथ साठी फार इम्पॉर्टंट आहे. सो सगळ्यांना मी रिकमेंड करेल की पुढील 1 तास जर पॉसिबल असेल तर विथ हजबंड आपल्याला हा प्रोग्राम अटेंड करायचा आहे. विथ फॅमिली देखील आपण हा प्रोग्राम अटेंड करू शकतो. सो आजचा प्रोग्राम मदर्स डे निमित्त या ठिकाणी फ्री प्रोग्राम जीएसपी ऑर्गनायझेशनने या ठिकाणी ऑर्गनाईज केलेला आहे. सो ज्यांच्या माध्यमातून तुम्ही या ठिकाणी या प्रोग्रामला आलेले आहात त्यांना मनापासून थँक्यू बोला. कारण त्यांच्यामुळे आपल्याला हा प्रोग्राम भेटत आहे आणि ह्या प्रोग्राममुळे अद्भुत चमत्कार तुमच्या आयुष्यामध्ये घडणार आहे. आणि तुमचा बेबी अगदी तुम्ही ज्या मनामध्ये त्याची प्रतिमा रेखाटली आहे, जो विचार तुम्ही करत आहात, अगदी त्याचप्रमाणे तुमच्या बेबीचा जन्म होणार आहे आणि तुमच्या बेबीचं जे जीवन आहे हे आनंदी आणि सुखदायी होणार आहे. ठीक आहे. सो या ठिकाणी पुन्हा एकदा मी सगळ्यांचं स्वागत करतो आणि वेलकम करतो आणि आजच्या या प्रोग्रामची सुरुवात करत आहे. या ठिकाणी स्लाइड वरती लिहिलेलं आहे, बाळाला आयुष्यभर सुखी पाहण्याचे हेच ते दिवस आहे, कारण 90 वर्षाचे कार्य 9 महिन्यातच. कशा पद्धतीने 90 वर्षाचे कार्य हे 9 महिन्यातच होणार आहे असं म्हटलं जातं. 90 इयर इज इक्वल टू 9 मंथ. म्हणजेच काय, 90 वर्ष पूर्णपणे एका बाजूला आणि 9 महिने पूर्णपणे एका बाजूला. कारण बाळाचा जन्म झाल्यानंतर तो 90 वर्षभर जेवढं काही नॉलेज घेणार आहे, जे काही शिकणार आहे आणि त्याला त्याच्यातून जो काही फायदा होणार आहे, तो सगळा फायदा आणि ते नॉलेज एका साईडला. आणि 9 महिन्यामध्ये आपण आपल्या मार्फत बेबीला जे नॉलेज देणार आहे, एज्युकेशन देणार आहे, जे गर्भसंस्कार देणार आहे, ते एका साईडला असणार आहे. कारण त्याचा फायदा त्याला आयुष्यभर होणार आहे. आणि तो कशा पद्धतीने हे आपण पुढील पार्ट मध्ये, पुढील स्लाइड्स मध्ये बघणार आहोत. गर्भसंस्कार काय आहे, तो का गरजेचा आहे आणि गर्भसंस्कार दिल्यानंतर बाळामध्ये आणि आपल्यामध्ये काय परिवर्तन होणार आहे, हे आजच्या सेशन मध्ये आपण बघणार आहोत. गर्भसंस्कारचं महत्व खूप आहे. याचा अवेअरनेस अजूनही फार कमी आहे. बऱ्याचशा मातांना गर्भसंस्कार काय आहे आणि तो कसा दिला जातो आणि त्याचे बेनिफिट्स काय आहे हे अजूनही माहिती नाहीये. परंतु काही काही मातांना माहिती आहे. ते गर्भसंस्कार बुक घेतात, वाचतात, त्याच्यानंतर युट्यूबला सर्च करतात आणि तिथून काही इन्फॉर्मेशन घेत असतात. असं कुठून ना कुठून काहीतरी प्रयत्न चालू असतो. त्यानंतर गर्भसंस्कार विषयी जुन्या पुराण्या लोकांना देखील थोडंसं माहिती आहे. आता या ठिकाणी जे तुम्हाला नॉलेज दिलं जाणार आहे हे सायंटिफिक गर्भसंस्कार, हे मॉडर्न नॉलेज तुम्हाला दिलं जाणार आहे, जे एक सिस्टम नुसार ते प्रोव्हाइड केलं जाणार आहे. ह्या 9 महिन्यामध्ये आपल्या बेबी ग्रोथ साठी कोणत्या महिन्यामध्ये कोणत्या दिवशी त्याला काय काय गर्भसंस्कार दिले पाहिजे याचा सिस्टमॅटिक स्ट्रक्चर जीएसपी फाउंडेशनने या ठिकाणी बनवलेला आहे. जसं की मी गर्भसंस्कार याविषयी बोलत होतो, बघा, ज्या वेळेस गुड न्यूज घरामध्ये येत आहे, खूप आनंदमय वातावरण तयार होतं आणि आपल्याला पण खूप आनंद फील होतो, हॅपी फील होतो. आणि त्यावेळेस आपण आपल्या रूम मध्ये खूप छान बेबी बॉयचा फोटो लावतो किंवा बाळकृष्ण, बाळ गोपालचा फोटो लावतो आणि आपल्या मनातून इच्छा अशी असते की माझा बेबी सुद्धा याचप्रमाणे झाला पाहिजे, एकदम छान, हेल्दी, गुटगुटीत आणि आनंदी असा बेबी झाला पाहिजे. अशा प्रत्येक आई वडिलांची अपेक्षा असते आणि प्रत्येक आई वडिलांना वाटत असतं आणि त्यानुसार आपण प्लॅनिंग करत असतो, या सगळ्या गोष्टी करत असतो. परंतु या ठिकाणी आता जग बदलत चाललेलं आहे, एज्युकेशन एकदम स्ट्रॉंग होत चाललेलं आहे आणि तुम्हाला आज
जीएसपी प्रोग्रामच्या माध्यमातून एक सिस्टमॅटिक गर्भसंस्कार आपण आपल्या बाळाच्या ग्रोथसाठी कशा पद्धतीने देऊ शकतो हे आजच्या प्रोग्राम मध्ये समजणार आहे. सो सगळ्यांना मी सांगेल की आजचा प्रोग्राम आपल्या बेबीसाठी शेवटपर्यंत अटेंड करायचा आहे. सगळेजण तयार आहात? आर यू रेडी? सगळेजण रेडी आहात? इफ रेडी, रिप्लाय मी इन द चॅट बॉक्स. येस सर. तर चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करू शकता. ओके, ग्रेट. सो सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या कार्यशाळेमध्ये. हा वेबिनार सुरू करण्या अगोदर माझी ओळख करून द्यायला आवडेल. माझं नाव सागर शिंदे. आय एम डायरेक्टर ऑफ गर्भसंस्कार प्रॉमिस प्रोग्राम, अल्सो चेअरमन अँड मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ रिचवे सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड. रिचवे सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड ही एक ऑर्गनायझेशन आहे ज्या ठिकाणी एज्युकेशनल प्रोग्राम चालत असतात. गेल्या काही दिवसांपासून विवा प्रिनर हा प्रोग्राम आपण युथ साठी बनवलेला प्रोग्राम आहे, ज्यामध्ये करिअर काउन्सिलिंग आणि गायडन्स आपण युथला देत असतो. लेडी प्रिनर नावाचा प्रोग्राम, याच्यामध्ये आम्ही महिला उद्योजकता घडवतो ह्या टायटल नुसार प्रोग्राम आपण तो बनवण्यात आलेला आहे. रिच सिक्रेट नावाचा प्रोग्राम आहे ज्याच्यामध्ये श्रीमंत बनण्याचं रहस्य आणि सिक्रेट आपण शिकवत असतो. आणि गर्भसंस्कार हा प्रोग्राम आपण देत असतो जीएसपी फाउंडेशनच्या माध्यमातून. माझं शिक्षण एमबीए आहे. त्याचबरोबर लास्ट 3 इयरचं सोशल कॉन्ट्रीब्युशन बघता अँटी करप्शन ऑफ इंडिया या ऑर्गनायझेशनने राष्ट्रीय समाजरत्न पुरस्कार 2021 याने मला सन्मानित केलेला आहे. ही माझी छोटीशी ओळख झाली. यानंतर गर्भसंस्कारचे फाउंडर मिसेस अलका शिंदे मॅम यांच्याविषयी मला नक्कीच सांगायला आवडेल. त्या सेल्फ कोच अँड पॅरेंटिंग कोच आहे. त्याचबरोबर गर्भसंस्कार एक्सपर्ट आहे, व्हॉइस मॉड्युलेशन एक्सपर्ट आहे, मॉर्निंग रिच्युअल एक्सपर्ट आहे, म्युझिक थेरपी एक्सपर्ट आहे, माइंड पॉवर ट्रेनर आहे. युट्यूबला त्यांचे 2 चॅनल आहे, त्या ठिकाणी तुम्ही व्हिजिट करू शकता आणि फ्री मध्ये गर्भसंस्कारचं काही नॉलेज आहे ते आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो. यांना पाठीमागील 2 वर्षाचा अलका शिंदे मॅडम यांच्याविषयी सांगायचं झालं, पाठीमागच्या 20 वर्षापासून ते लोकांच्या लाईफ मध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे, या क्षेत्रामध्ये आहे आणि अनेक लोकांच्या जीवनामध्ये ते परिवर्तन घडवत आहे. त्याचबरोबर गर्भसंस्कार प्रॉमिस या प्रोग्राम मध्ये मोलाचं मार्गदर्शन आणि सपोर्ट डॉक्टर प्रतिभा निजाई यांचं भेटत आहे. ह्या एमबीबीएस आहे फ्रॉम मुंबई, तसेच गायनेकोलॉजिस्ट आहे. ज्यांना कोणा गर्भसंस्कार हे एज्युकेशन घेत असताना काही चॅलेंज जर आला तर आपण यांना देखील कॉन्टॅक्ट करू शकतो आणि तुम्हाला त्या ठिकाणी सॅटिस्फाईड नॉलेज भेटेल किंवा तुमच्या प्रॉब्लेम वरती सोल्युशन डेफिनेटली या ठिकाणी भेटणार आहे. गर्भसंस्कार प्रॉमिसचं मिशन आहे पुढील 5 वर्षामध्ये गर्भवती मातेच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडवून आणणे आणि गर्भातील बाळांवरती सुसंस्कार द्यायचे आहेत. तसेच सुदृढ आणि सर्वगुण संपन्न आणि सक्षम असे देशाचे नागरिक घडवायचे हे गर्भसंस्कार प्रॉमिसचं मिशन आहे. त्याचबरोबर त्याही पुढे हे काम कंटिन्यू चालू असणार आहे आणि करोडो मातेपर्यंत आणि करोडो मुलांपर्यंत या ठिकाणी जीएसपी प्रोग्रामच्या माध्यमातून पोहोचायचं आहे आणि त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन करायचं आहे. हा कोर्स कोणासाठी आहे? जे गर्भ ठेवण्याच्या प्लॅनिंग मध्ये आहे, फर्स्ट स्टेज मध्ये आहे, प्लॅनिंग स्टेज मध्ये आहे, जे विचार करताय की मला गर्भ ठेवायचा आहे, अशा लोकांसाठी हा प्रोग्राम आहे. त्यानंतर प्लॅनिंग टू डिलिव्हरी, ज्यांना पहिला महिना सुरू झालेला आहे आणि ही फेज मध्ये आहे, अशांसाठी आजचा प्रोग्राम आहे किंवा गर्भसंस्कार प्रॉमिस हा कम्प्लीट प्रोग्राम आहे. त्यानंतर जे सेकंड ट्रायमेस्टर मध्ये आहे, ज्यांना 3 महिने कंप्लीट झालेले आहे, ज्यांना 6 महिने कंप्लीट झालेले आहे, ज्यांना 7वा 8वा किंवा 9वा महिना चालू झालेला आहे, त्यांच्यासाठी सुद्धा हा प्रोग्राम बनवण्यात आलेला आहे, ज्याच्यातून आपल्याला खूप साऱ्या व्हॅल्यू या ठिकाणी भेटणार आहे. भारतामध्ये दर दिवशी 77,575 बालक जन्म घेत असतात आणि त्याच्यामध्ये तुमचं एक बालक असणार आहे. म्हणजेच काय, तुमच्या बाळासाठी 77,575 रोजचे कॉम्पिटिटर जन्म घेत आहे. मग जर तुमच्या बाळाला टॉपला जायचं असेल, त्याची महान पर्सनॅलिटी बनवायचं असेल आणि त्याची लाईफ बनवायची असेल, तर समथिंग डिफरंट नॉलेज त्याला गेलं पाहिजे. ते इतर बाळांपेक्षा, इतर मातेंपेक्षा जर तुम्ही डिसिजन घेतला आणि तुमच्या बेबीला कम्प्लीट गर्भसंस्कारचं एज्युकेशन दिलं, तर डेफिनेटली ते फ्युचरमध्ये त्यांना कॉम्पीट करू शकता आणि त्यांचं आयुष्य सुंदर करू शकता. प्रत्येक माता पित्यांची अपेक्षा असते की माझ्या पोटी महान बालक जन्माला यावं,
आणि त्यांनी काहीतरी इतिहास रचावा. जसं की छत्रपती शिवाजी महाराजांनी इतिहास रचला आहे. सचिन तेंडुलकर आज त्याला क्रिकेटचं भगवान बोललं जातं. पूर्ण जग त्यांना ओळखतं. स्वामी विवेकानंद त्यांचे विचार प्रेरणादायी आहेत. लता मंगेशकर, अब्दुल कलाम असे बालक आपल्या पोटी जन्माला यावं अशी प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते. परंतु माझा प्रश्न हा आहे की प्रत्येक बालक या पद्धतीने जन्माला येतं का? काहीच बालक आहे, बोटावर मोजण्या इतके पर्सेंटेज मध्ये बालक आहे की जे असे महान पर्सनॅलिटी बनतात. त्याचं रिझन पण या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे. नोईंगली अननोईंगली अशा काही बालकांना तो गर्भसंस्कार त्यावेळेस भेटलेला असतो. त्यानंतर ही महान पर्सनॅलिटी जन्माला येत असते. राईट? याच्याविषयी अधिक नॉलेज आपण पुढील स्लाइड मध्ये घेणारच आहोत. ठीक आहे. तर प्रत्येकाला असं वाटतं की असं बाळ माझ्या पोटी जन्माला आलं पाहिजे, परंतु ते येत नाही. त्याचं रिझन, काही कारण या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यामध्ये पहिलं कारण आहे गर्भसंस्कार म्हणजे नेमकी काय, हे बऱ्याच मात्यांना माहिती नाहीये. गर्भसंस्कार द्यायला पाहिजे याची जागृती नाहीये. गर्भसंस्कार याच्यावरती काही लोकांचा विश्वास नाहीये, कारण क्लॅरिटी नाहीये. कोणी समजावून सांगणारं नाहीये. त्याचे फायदे काय आहे हे त्यांना माहितीच नाहीये, म्हणून त्यांना विश्वास कदाचित नसेल. त्यानंतर गर्भसंस्कार करायची इच्छा खूप आहे, परंतु हे प्रॉपर नॉलेज, मेंटोरिंग, सपोर्ट कुठे भेटतो, कसा भेटतो हे माहिती नसतं, म्हणून ते बाळाला त्यांना देता येत नाहीये. गर्भसंस्कार पुस्तक वाचण्याचा कधी कधी कंटाळा येतो किंवा काही गोष्टी त्याच्यातून समजत नाही किंवा ते कम्प्लीट होत नाही. त्यानंतर या ठिकाणी काही महिला ज्या आहेत त्या नोकरीला असतात. मग त्याच्यामुळे काही ठिकाणी जर प्रोग्राम चालू असतात, लाईव्ह प्रोग्राम किंवा फिजिकल प्रोग्राम चालू असतात, तर त्यांना ते करण्यासाठी चॅलेंज येत असतो आणि त्याच्यामुळे ते जॉबमुळे त्यांना तो प्रोग्राम करता येत नाहीये. म्हणून ते कदाचित गर्भसंस्कार देत नाहीये. आणि युट्यूब मी जे सगळ्यात मोठं झालेलं आहे. काही लोकांना असं वाटतं की मी युट्यूब वरती काही बघते, काही ऐकते, मग बाळाला कम्प्लीट नॉलेज भेटतं, असं अजिबात नाहीये. कारण युट्यूबला असं कुठं परफेक्ट दिलेलं नाहीये स्ट्रक्चर की पहिल्या महिन्यापासून, पहिल्या दिवसापासून आपल्या बाळाला काय एज्युकेशन दिलं पाहिजे, कुठले संस्कार दिले पाहिजे, कुठली प्रार्थना केली पाहिजे, पहिल्या दिवशी कुठला आहार, पहिल्या महिन्यामध्ये कुठला आहार, कुठला ट्रान्स, आपण त्याच्याशी काय बोललं पाहिजे, काय व्हिज्युअलाइज केलं पाहिजे. सपोज तुमचा 6वा महिना चालू आहे, तर 6व्या महिन्याची प्रोसेस काय आहे, त्याला कुठलं व्हिज्युअलायझेशन टेक्निक वापरलं पाहिजे, त्याच्याशी 6व्या महिन्यामध्ये काय बोललं गेलं पाहिजे, त्याच्यानंतर त्याला काय एक्झॅक्टली एज्युकेशन दिलं पाहिजे, हे परफेक्ट युट्यूबला किंवा बाकीच्या ठिकाणी आपल्याला भेटत नाही. मग त्याच्यासाठी एक कम्प्लीट नॉलेज आपल्या सोबत असणं गरजेचं असतं. त्याच्यानंतर डेफिनेटली आपण ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्या बाळाला दिल्या, तर डेफिनेटली आपण आपल्या बाळाची निर्मिती ज्याप्रमाणे आपल्या मनामध्ये ठेवलेली आहे त्याप्रमाणे होणार आहे. तर माझा सगळ्यांना या ठिकाणी प्रश्न आहे, सगळ्यांनी उत्तर द्यायचं आहे आपल्या बेबीसाठी. जर ही सगळी कारणे बाजूला झाली, सगळी कारणे काढून टाकली आणि तुम्हाला एक प्रॉपर सपोर्ट भेटला आणि प्रॉपर एज्युकेशन दिलं, तर तुम्हाला सगळ्यांना आपल्या बेबी ग्रोथ साठी हे एज्युकेशन घ्यायला आवडेल का, किंवा आपल्या बेबीला हे नॉलेज द्यायला आवडेल का? जर आवडत असेल तर तुम्ही यस चॅट बॉक्स मध्ये या ठिकाणी रिप्लाय करू शकता. थँक्यू सो मच. तर या ठिकाणी आता आपण कम्प्लीट नॉलेज घेणार आहे. गर्भसंस्कार कसं काम करतं आणि गर्भसंस्कार म्हणजे काय. सगळ्यात पहिलं, गर्भसंस्कार म्हणजे काय, की गर्भामध्ये बाळ गर्भामध्ये असताना त्याला जे नॉलेज दिलं जातं त्याला गर्भसंस्कार असे म्हटलं जातं. ठीक आहे. मग आता हे गर्भसंस्कार कसं काम करतं ना, हे या ठिकाणी बघणार आहे. गर्भसंस्कार एक सिद्धांत आहे. मग तो तुम्हाला माहित असो किंवा नसो, संस्कार होणार आहे. नोट माय वर्ड. खूप इम्पॉर्टंट लाईन आहे ही. गर्भसंस्कार एक सिद्धांत आहे. मग तो तुम्हाला माहिती असो किंवा नसो, गर्भसंस्कार होणार आहे. याच्यावरती मी पुन्हा येणार आहे. त्याच्या अगोदर मला एक एक्झाम्पल द्यायला आवडेल. जसा गुरुत्व आकर्षणाचा सिद्धांत आहे, वरती एखादी वस्तू फेकली तर ती खाली येणार आहे. वरतून काहीतरी पडलं ते खाली येणार आहे, वरती जाणार नाहीये. तुम्ही जर भारतामध्ये दुसऱ्या मजल्यावरून उडी मारली तर तुम्ही खालीच येणार आहे. लंडनला गेले, तिथून 5व्या मजल्यावरून जरी उडी मारली तरी खालीच येणार आहे. म्हणजेच काय, गुरुत्व आकर्षणाचा सिद्धांत जसा काम करतो सगळ्या ठिकाणी सारखाच. मग तुम्हाला तो माहिती असो किंवा नसो, त्याचप्रमाणे गर्भसंस्काराचा पण एक सिद्धांत आहे. मग तो तुम्हाला माहिती असो किंवा नसो, तो काम करत असतो. कशा पद्धतीने, जर या ठिकाणी तुम्ही
गर्भसंस्कार तुमच्या बाळाला, जर तुम्हाला प्रॉपर गर्भसंस्कार माहिती असेल आणि ते तुम्ही जर तुमच्या बाळाला दिले तर तुमच्या मनाप्रमाणे बाळाची निर्मिती करू शकता. परंतु होतं काय की गर्भसंस्कार आपल्याला माहिती नसतं, आपण आपल्या पद्धतीने कार्य करत असतो. निगेटिव्ह पॉझिटिव्ह विचार नेहमी आपल्या मनामध्ये येत असतात. आपल्या घरामध्ये चांगलं कधी कधी एन्व्हायरमेंट असत नाही, त्याचा परिणाम डायरेक्टली आपल्या बाळावरती होत असतो, त्याच्या मानसिकतेवरती होत असतो. मग तुम्हाला माहिती असो किंवा नसो, तुम्ही जे बोलताय, तुम्ही जे वाचताय, तुम्ही जे बघताय, जे करताय, ते जर पॉझिटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह संस्कार होणार आहे, चांगले संस्कार होणार आहे. कदाचित ते जर निगेटिव्ह असेल, तुमच्या मनामध्ये खूप साऱ्या चिंता असतील, तुमच्या तब्येतीला घेऊन, तुमच्या बाळाला घेऊन, तुमच्या प्रेग्नन्सीला घेऊन, तुमच्या फॅमिलीला घेऊन, तुमच्या फायनान्शियल परिस्थितीला घेऊन, त्याचा परिणाम देखील तुमच्या बाळाच्या मानसिकतेवरती होणार आहे. ते कशा पद्धतीने आपण या ठिकाणी बघणार आहे. फक्त मला याच्यातून एक गोष्टीची क्लॅरिटी द्यायची आहे की तुम्हाला गर्भसंस्कार माहिती असो किंवा नसो, तुम्ही ते कंटिन्युअसली तुमच्या बाळाला देत असता. जर तुम्हाला ते माहिती असतील तर तुम्ही चांगले संस्कार देऊन एक सुंदर अशा बाळाची निर्मिती नक्कीच करू शकता. तर जीवनातील 5 महत्वाचे टप्पे आहेत. त्याच्यामध्ये पहिली गर्भावस्था, दुसरी बाल्यावस्था, तिसरी किशोरावस्था, त्याच्यानंतर चौथी प्रौढावस्था आणि 5वी वृद्धावस्था. तर जी गर्भावस्था आहे, जो पहिला टप्पा आहे, त्याच्यामध्ये बाळाच्या मेंदूचा विकास हा 80% होत असतो आणि बाकीच्या दुसऱ्या 2 टप्प्यांमध्ये 15 आणि 5% होत असतो. याच्यातून मला काय मेसेज द्यायचा आहे की 9 महिने जेव्हा बाळ पोटामध्ये असतं, पोटात असतानाच बाळाचा विकास हा 80% होतो. बाळाच्या मेंदूचा विकास हा 80% होतो. त्यामुळे तुम्ही जे विचार करताय, तुम्ही जो आहार घेताय, तुम्हाला जे एन्व्हायरमेंट भेटतं, त्या सगळ्यांच्या माध्यमातून ते बाळापर्यंत पोहोचतं आणि त्याच्यातून बाळाचा ऍटिट्यूड आणि माइंडसेट आणि पर्सनॅलिटी बनत असते. कशा पद्धतीने या ठिकाणी आपण बघणार. बाळाचा मेंदूचा विकास हा 80% जर पोटात होत असतो, तर मग हीच ती खरी वेळ आहे चांगले संस्कार देण्याची. मग ही प्रोसेस कशी होते, संस्काराची प्रोसेस कशी होते. या ठिकाणी आपलं जे बॉडी स्ट्रक्चर बनतं ना, हे न्यूरॉन्सने बनतं आणि प्रत्येक सेकंदाला, प्रत्येक मिनिटाला ते न्यूरॉन्स तयार होत असतात आणि डेव्हलप होत असतात. आणि ज्या वेळेस न्यूरॉन्स डेव्हलप होत असतात त्यावेळेस त्या ठिकाणी आपण इन्फॉर्मेशन कलेक्ट करत असतो वेगवेगळ्या मार्गाने. आता ज्या वेळेस बाळाच्या मेंदूचा विकास 80% पोटामध्ये होतो, याचा अर्थ काय की जी बाळाची आई असते, तिची नाळ बाळाशी जोडलेली असते. हे सगळ्यांना माहितीच आहे. जन्म झाल्यानंतर ती कट करावी लागते. बाळाची नाळ ही, आईची नाळ ही बाळाशी जोडलेली असते. त्यामुळे आई जो विचार करते, जे या ठिकाणी विचार करणार आहे, जे वाचणार आहे, जे ऐकणार आहे, जी तिच्या मनामध्ये फिलिंग येणार आहे, भावना येणार आहे, तिला जे वातावरण मिळणार आहे, त्याचा डायरेक्टली इम्पॅक्ट बाळावरती होणार आहे. प्रत्येक मिनिटाला आणि प्रत्येक सेकंदाला. कारण न्यूरॉन्स डेव्हलप होत आहे आणि हे न्यूरॉन्स डेव्हलप होत असताना ते बाळ इन्फॉर्मेशन कलेक्ट करत असतं, गोळा करत असतं, जमा करत असतं आणि त्या प्रत्येक इन्फॉर्मेशन सोबत त्याचा माइंडसेट आणि माइंड पॅटर्न हा डेव्हलप होत असतो. त्याचा ऍटिट्यूड डेव्हलप होत असतो, त्याची पर्सनॅलिटी डेव्हलप होत असते. तर या ठिकाणी जर तुमच्या माध्यमातून बाळापर्यंत जर पॉझिटिव्ह वाईब्स, पॉझिटिव्ह फ्रिक्वेन्सी, पॉझिटिव्ह विचार आणि सकारात्मकता ही जर कंटिन्युअसली पोहोचत असेल तर तुम्ही एक चार्मिंग पर्सनॅलिटीला जन्म देता, एक महान बालकाला तुम्ही जन्म देता आणि त्याचं जीवन खूप सुंदर होणार आहे. अनफॉर्च्युनेटली प्रॅक्टिकल गोष्ट या ठिकाणी करणारे बोलणार आहे. अनफॉर्च्युनेटली जर या ठिकाणी चुकीचं काही वाचनातून गेलं, बघण्यातून गेलं, वातावरण घरामध्ये चुकीचं डिस्टर्बन्स असलेलं भेटलं, तुमच्या मनामध्ये कंटिन्युअसली चिंता चालू आहे, निगेटिव्ह विचार येत आहे, निगेटिव्ह टॉक जात आहे, घरामधलं वातावरण बिघडलेलं आहे, कदाचित नवरा बायकोचं मागे पुढे भांडण होत आहे, त्याचा परिणाम बाळावरती अतिशय चुकीचा होतो. आणि याचा परिणाम जेव्हा बाळाचा जन्म होतो, बाळ असे किडकिडे जन्माला येतात, खूप रागीट असे जन्माला येतात. त्याच्यानंतर कधी कधी त्यांची बुद्धिमत्ता जास्त तल्लक असत नाही, चालत नाही, जास्तच खोडकर असे जन्माला येतात आणि पुढे जाऊन बाळालाही त्रास होतो आणि आपल्यालाही त्रास होतो. अनहेल्दी बाळ जन्माला येतं, मग त्याच्या आरोग्यावरती पण खर्च करावा लागतो. ठीक आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी होतात. म्हणून मी तुम्हाला बोललो,
गर्भसंस्कार तुम्हाला माहित असो किंवा नसो हे होत असतात. मग जास्तीत जास्त प्रयत्न करा, चांगल्यातल्या चांगल्या गोष्टी तुम्ही बाळापर्यंत पोहोचवताल, हा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. आणि या जर्नीमध्ये, ही जर्नी खूप सुंदर आहे, खूप ऑसम जर्नी आहे. हिला एन्जॉय करा, हिला एन्जॉय करा. तुम्ही खूप महान बालकाला या ठिकाणी जन्म देणार आहात. हे 9 महिने तुमच्यासाठी आणि तुमच्या बाळासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. या 9 महिन्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे फक्त आणि फक्त तुमच्या बाळाचा विचार करायचा आहे, त्याच्या भविष्याचा विचार करायचा आहे. त्याच्यामुळे 9 महिने पूर्णपणे हॅपी राहायचं आहे, आनंदी राहायचं आहे. ठीक आहे. याच्यासाठी जीएसपी प्रोग्राम तुम्हाला 100% या ठिकाणी हेल्प करणार आहे. ओके. तर या ठिकाणी मी तुम्हाला ऑलरेडी बोललोय की आईची नाळ ही बाळाशी कनेक्टेड असते. त्याच्यामुळे आई जो काही विचार करणार आहे त्याचप्रमाणे बाळ घडणार आहे. ठीक आहे. या ठिकाणी मी तुम्हाला एक एक्झाम्पल देत आहे. 2 प्रकारचे हॉर्स, घोडे या ठिकाणी दिसतात. तर एक जो घोडा आहे ना त्याला लगाम आहे आणि दुसरा घोडा आहे त्याला लगाम नाहीये. मग जो दुसरा घोडा आहे जो बेलगाम आहे त्याला आपण कंट्रोल करू शकतो का? अजिबात कंट्रोल करू शकत नाही. तो त्याच्या मनाप्रमाणे हुंदडणार आहे, त्याच्या प्रमाणाप्रमाणे सगळ्या गोष्टी करणार आहे. ठीक आहे. आणि ज्याला एसन लावलेली आहे, तुम्ही तुम्हाला पाहिजे तसं त्या पद्धतीने त्याला कंट्रोल करू शकता आणि तुमच्या कंट्रोलमध्ये ठेवू शकता. तर आता 9 महिन्याचा तो पिरियड आहे. तुम्हाला तुम्हाला तुमच्या बाळाला जी पर्सनॅलिटी द्यायची आहे, जे विचार द्यायचे आहे, जी हेल्थ द्यायची आहे, ठीक आहे. या सगळ्या गोष्टी तुमच्या हातामध्ये आहे. हा लगाम तुमच्या हातामध्ये आहे. तुम्ही जर ठरवलं ह्या 9 महिन्यामध्ये मला माझ्या मनातील बेबी पाहिजे आहे आणि एकदम सर्व गुण संपन्न बेबी पाहिजे आहे, सुदृढ बेबी पाहिजे आहे, तर हे तुमच्या आता हातामध्ये आहे. तुम्ही ठरवाल तशा बेबीची निर्मिती करू शकता. परंतु एकदा की जन्म झाला तो बेलगाम घोड्याप्रमाणे होतो आणि नंतर खूप त्रास होतो त्या गोष्टींना कंट्रोल करण्यासाठी. मग आत्ताच तुमच्या हातामध्ये त्या गोष्टी आहेत त्या आपल्याला करायच्या आहेत. आता गर्भसंस्कार विषयी आपण थोडीशी अजून माहिती जाणून घेणार आहे. गर्भसंस्कार हा जो प्रोग्राम आहे, हा जो सिद्धांत आहे, हा प्राचीन काळापासून चालत आलेला आहे. एक सुंदर असं उदाहरण द्यायला मला नक्कीच आवडेल. हिरण्यकशिपू सगळ्यांना माहिती आहे. एक स्टोरी, हिरण्यकशिपूची स्टोरी सगळ्यांना माहिती आहे. बरोबर? हिरण्यकशिपू एक राजा होता आणि त्याच्या पोटी भक्त प्रल्हाद जो भगवंताची खूप सेवा करतो असा गुणी मुलगा जन्माला येतो. मग तुम्ही विचार करणार, अरे हे कसं झालं? राक्षसाच्या पोटी भक्त प्रल्हाद जन्माला आला. हे कसं झालं बघा. ज्यावेळेस कयादू, भक्त प्रल्हादाची आई, ही गर्भवती होते. कयादू तिचं नाव आहे. ती गर्भवती झाली हे कळताच नारद मोतींनी तिला तिच्या कुटियामध्ये आणलं आणि त्या ठिकाणी तिला 9 महिने चांगले विचार दिले, सात्विक आहार दिला आणि खूप चांगल्या ऍक्टिव्हिटी तिच्याकडनं करून घेतल्या. मग 9 महिन्याच्या पिरियडमध्ये खूप चांगले असे विचार भक्त प्रल्हादापर्यंत पोहोचले आणि तो पुढे जाऊन खूप सर्व गुण संपन्न बाळ असा भक्त प्रल्हाद जन्माला आला आणि त्यांनी भगवंताची सेवा केली. बरोबर? म्हणजे एक राक्षसाच्या पोटी सुद्धा चांगला बालक जन्माला घेऊ शकतो. याचं उदाहरण म्हणजे 9 महिन्याचा कालखंड ज्या पद्धतीने त्याला गेला, त्या पद्धतीने त्या बाळाची निर्मिती झाली. आणि जर दुर्दैवाने ते जर बाळ तिथेच राहिलं असतं, तर त्या सगळ्या वातावरणाचा परिणाम कदाचित त्याच्यावरती झाला असता आणि अशा बाळाची निर्मिती झाली नसते. म्हणून हे 9 महिने आपल्यासाठी आणि आपल्या बाळासाठी खूप महत्वाचे आहे. त्यानंतर अजून एक कथा आहे जी सगळ्यांनाच माहिती आहे. श्रीकृष्ण सुभद्रा यांच्यामधलं संभाषण. जेव्हा महाभारत चालू होतं त्यावेळेस श्रीकृष्णाने सुभद्रेला अभिमन्यू अभिमन्यू जेव्हा सुभद्रेच्या पोटामध्ये होता त्यावेळेस श्रीकृष्णाने महाभारतामध्ये चक्रव्यूह भेदायचं कसं हे सांगितलं होतं. हे अभिमन्यूने परफेक्ट ऐकलं होतं आणि त्या पद्धतीने त्याने भेदलं देखील. परंतु ज्यावेळेस चक्रव्यूहातून बाहेर पडण्याची वेळ आली ते सांगत असताना सुभद्रेला झोप लागली आणि अभिमन्यू ते ऐकू शकला नाही. ऐकू शकल्या न मुळे त्याचा मृत्यू झाला आणि तो चक्रव्यूहातून बाहेर पडू शकला नाही. म्हणजे गर्भात असताना तुम्ही बाळाला जे काही देणार आहे ते त्याच्या फ्युचरसाठी खूप कामी येणार आहे. मग ते परफेक्ट गर्भसंस्कार आपल्याकडून देणं फार गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतर राजमाता जिजाऊ हिला आदर्श माता का म्हटलं जातं? जिजाऊ मातेने अतिशय जाणीवपूर्वक, विचारपूर्वक आणि ज्ञानपूर्वक छत्रपती शिवाजी महाराजांना एज्युकेशन दिलं. ज्या वेळेस महाराष्ट्र किंवा भारत मुघलांच्या ताब्यामध्ये होता त्यावेळेस जेव्हा जिजामाता
ही मुघलांशी लढाई करत होती. तिच्या डोक्यात एकच होतं की स्वराज्याची निर्मिती झाली पाहिजे आणि माझ्या पोटी जो मुलगा, जो बाळ जन्माला येणार आहे, तो स्वराज्याची निर्मिती करणार आहे, तो इतिहास रचणार आहे, तो शूर वीर अशा बाळ जन्माला येणार आहे, हा सतत ती विचार करत होती आणि त्या स्टोरीज त्या बाळाला सांगत होती. आणि घडलं काय? एकदम शूर वीर ते बाळ छत्रपती शिवाजी महाराज या नावाने जन्माला आलेला आहे आणि आपण त्या भूमीमध्ये आहोत. आज आपण जे काही आहे त्या महाराष्ट्रामध्ये, ह्या भूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच आहे. तुम्हाला सुद्धा संधी आहे की 9 महिन्याच्या काळामध्ये तुम्ही सुद्धा तुमच्या बाळाला खूप चांगले विचार द्या, खूप चांगलं ज्ञान द्या, महान पर्सनॅलिटी बनण्यासाठी. तर या ठिकाणी आपण आपल्या विचारांतून आपल्या बाळाची निर्मिती करू शकतो आणि डेफिनेटली आपल्याला जसं बाळ पाहिजे ना तसंच बाळ आपण जन्माला घालू शकतो. या ठिकाणी एक प्रतिमा आहे, एक फोटो आहे. कसला फोटो आहे? ताजमहल. जगातला कितवं आश्चर्य आहे सांगायची गरज नाही, 7वं आश्चर्य आहे. असं सुंदर असा ताजमहल जेव्हा बनला, पहिला कुणाच्या तरी मनामध्ये आला होता. त्याने मनामध्ये ती प्रतिमा रेखाटली होती, मग तो रियालिटीमध्ये आला. मग तुमच्या मनामध्ये जे काही येणार आहे ते रियालिटीमध्ये येणार आहे. मग त्याच्यामुळे तुम्हाला जसा बेबी पाहिजे ना तसाच कंटिन्युअसली 24 हॉर्स तुम्ही तोच विचार केला पाहिजे आणि त्याच फ्रिक्वेन्सी आणि त्याच वाइब्स आपल्या बेबी पर्यंत आपण पोहोचवल्या पाहिजे वेगवेगळ्या मार्गाने. राईट? मग त्याच्यातून काय होणार आहे? तुमच्या मनासारखा बेबी जन्माला येणार आहे. राईट? सो या ठिकाणी मी आतापर्यंत तुम्हाला 5% गर्भसंस्काराचं नॉलेज दिलेलं आहे आणि अजून पुढील काही स्लाइड मध्ये मी काही नॉलेज अजून तुम्हाला देणार आहे आणि शेवटी तुम्हाला एक सुंदर असं गिफ्ट मदर्स डे निमित्त देणार आहे. त्याच्यामुळे जेव्हा तुमचं बाळ जन्माला येणार आहे ना त्याची खूप सुंदर परवरिश तुम्ही करू शकता, असं मी काही तुम्हाला शेवटच्या स्लाइड मध्ये सांगणार आहे. सो शेवटपर्यंत आपल्याला ऐकायचं आहे. तर या ठिकाणी बघा, आतापर्यंत आपण 5% गर्भसंस्काराचं एज्युकेशन घेतलं, नॉलेज घेतलं, माहिती घेतली की गर्भसंस्कार काय आहे, ते का गरजेचं आहे आणि कशा पद्धतीने ते गेलं पाहिजे आणि जर चुकीचं गेलं तर त्याचे काय परिणाम होतात हे देखील बघितलं आणि चांगल्या पद्धतीने गेलं तर त्याचा किती सोनं होणार आहे आणि किती फायदा आपल्या बेबीला होणार आहे हे देखील आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. मग या ठिकाणी पूर्ण कंप्लीट 100% नॉलेज मी एका तासात किंवा एका दिवसात देऊ शकत नाही किंवा कोणीही देऊ शकत नाही. हे जे कंप्लीट नॉलेज आहे ना, राहिलेलं 100% किंवा 95% नॉलेज, हे सिस्टमॅटिक नॉलेज आहे जे आपल्याला 9 महिने कंप्लीट होईपर्यंत घ्यायचे आहे. बेबीचा जन्म होईपर्यंत ती सगळी प्रोसेस आहे, सिस्टमॅटिक स्ट्रक्चर आहे, ते आपल्याला घ्यायचं आहे. ते सिस्टमॅटिक स्ट्रक्चर काय आहे? ह्या 9 महिन्यामध्ये तुम्हाला काय शिकायला भेटणार, तुमच्या बेबीला काय शिकायला भेटणार, गर्भसंस्कार काय आणि कसे होणार आहे, त्याचे अजून जास्त फायदे काय होणार आहे, हे मी पुढील स्लाइड मध्ये या ठिकाणी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. तर आतापर्यंत आपण 5% माहिती घेतली, 95% माहिती आहे. काळजी करू नका, ती सगळी इन्फॉर्मेशन, माहिती आणि गर्भसंस्कार जीएसपी प्रोग्रामच्या माध्यमातून आपल्यापर्यंत येणार आहे. कशा पद्धतीने येणार आहे हे मी पुढील काही स्लाइड मध्ये चर्चा करणार आहे. ठीक आहे? यानंतर गर्भसंस्कार का इम्पॉर्टंट आहे, जीएसपी सपोर्ट का इम्पॉर्टंट आहे, याच्यावरती मी चर्चा करणार आहे. आता सध्या आपल्या घरामध्ये जे वातावरण आहे, मी आतापर्यंत ज्या मातेच्या कम्युनिकेशन मध्ये आलो किंवा ह्या प्रोग्रामच्या ज्या फाउंडर आहे अलका शिंदे मॅम, त्या ज्या मातेच्या कम्युनिकेशन मध्ये आलंय त्यांना काही गोष्टी रिअलाइज झाल्या. तर त्यांच्या अवतीभोवती ना खूप फिअरफुल वातावरण तयार झालेलं आहे. खूप साऱ्या गर्भवती मातेच्या मनामध्ये ना खूप साऱ्या गोष्टींची भीती बसलेली आहे. भीती कसली? त्यांच्या आरोग्याची, सिझर होतंय की काय त्याची भीती, कधी कधी हातपायांना सूज येते, कधी कधी सतत आजारी पडतो, कधी कधी खूप त्रास होतो. मग आजूबाजूचे लोक येतात, भेटतात, कदाचित तिचं सिझर होणार आहे, तुझं सिझरच होणार आहे असं सांगितलं जातं आणि आपण तोच विचार करतो आणि ती भीती आपल्या मनामध्ये, मला त्रास होईल का, माझ्या बेबीला त्रास होईल का, असं वातावरण आपल्या भोवती तयार होतं आणि त्यांनी काय होतं, तशाच घटना घडतात, तशाच गोष्टी घडतात, याचा परिणाम आपल्यावरती पण होतो आणि बेबीवरती पण होतो. त्यानंतर निगेटिव्ह विचार, काही कारणास्तव डोक्यामध्ये आपण आपल्या विचारांना कंट्रोल करू शकत नाही. कंट्रोल करण्यासाठीचं एक सायन्स आहे, एक टेक्निक्स आहे, ते तुम्हाला या ठिकाणी जीएसपीच्या माध्यमातून भेटणार आहे. दिवसभरामध्ये 60,000 पेक्षा जास्त विचार येत असतात आणि त्याच्यामध्ये 90% पेक्षा जास्त विचार हे काही कामाचे नसतात, बिना कामाचे असतात आणि त्याच्यामध्ये निगेटिव्ह विचार आपल्यासाठी, आपल्या बेबीसाठी हे त्रासदायक ठरतात. राईट?
तर असं वातावरण आपल्या अवतीभोवती असतं. त्याच्यानंतर निगेटिव्ह बिलीफ म्हणजे काय, एक निगेटिव्ह विश्वास आपल्या मनामध्ये असतो. असंच घडणार आहे, तसंच घडणार आहे, माझी सिझरच होऊ शकतं, असं मनामध्ये ठाम असं पकडलेलं असतं. आणि त्याच्यामुळे काय होतं की त्याचा परिणाम आपल्यावरती आणि बाळावरती होत असतो. त्याच्यानंतर निगेटिव्ह माइंडसेट काही गोष्टींमुळे, काही लोकांचं बघितल्यामुळे, निगेटिव्ह टॉक, निगेटिव्ह एन्व्हायरमेंट, ह्या सगळ्या गोष्टी होत असतात आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये. बऱ्याच वेळा असं होतं की कितीही ठरवलं मी पॉझिटिव्ह राहणार, पॉझिटिव्ह विचार करणार, कितीही ठरवलं मी नेहमी आनंदी राहणार, 24 अवर्स मी आनंदी राहणार, असं आपण कितीही ठरवलं ना, कितीही, पण तसं होत नाही. कारण अचानक काही पण घडतं, अचानक काही पण वाचतो, अचानक काही पण बघतो, अचानक कोणीतरी भेटतं, काहीतरी डोक्यात टाकतं किंवा घरामध्ये काहीतरी अनसर्टन गोष्ट अशी घडते, मग त्याचा परिणाम होत असतो. मग याच्यातून बाहेर पडण्यासाठी सोल्युशन काय आहे? याच्यातून तुम्ही पॉझिटिव्हिटी मध्ये शिफ्ट होण्यासाठी, ऑलवेज हॅपी राहण्यासाठी जीएसपीने एक एन्व्हायरमेंट बनवलंय, एक कम्प्लीट स्ट्रक्चर बनवलंय. त्या पद्धतीने जर तुम्ही 9 महिन्याचा कालखंड स्पेंड केला तर अगदी तुम्ही खूप छान आणि आनंदी हे 9 महिन्याचे दिवस घालू शकता आणि खूप चांगल्या पद्धतीने एन्व्हायरमेंट तयार करून तुम्ही तुमच्या बेबीला गर्भसंस्कार देऊ शकता. हे स्ट्रक्चर काय हेल्प करणार आहे हे आपण पुढील काही स्लाइड मध्ये बघणार आहे. पण या स्ट्रक्चरमुळे काय होणार आहे माहिती का, तुमचं जे एन्व्हायरमेंट आहे ना ते पॉझिटिव्ह राहण्यासाठी हे स्ट्रक्चर तुम्हाला हेल्प करणार आहे, राईट. त्याच्यानंतर तुमच्या मनामध्ये जे कंटिन्युअसली निगेटिव्ह विचार येतात ते बाजूला जाऊन पॉझिटिव्ह माइंडसेट, सकारात्मक विचारसरणी तुम्ही करायला लागतात, सकारात्मक बोलायला लागतात, सकारात्मक विश्वास ठेवतात आणि तुमचा आनंदी माइंडसेट होतो, हॅपी माइंडसेट होतो. असं हे कम्प्लीट एज्युकेशन आणि स्ट्रक्चर तुम्हाला जीएसपीच्या माध्यमातून भेटणार आहे, जे या ठिकाणी एवढे सगळे प्रॉब्लेम तुम्ही आज फेस करत आहात ना त्याच्यावरती सोल्युशन देणार आहे. आणि याच्याही पलीकडे अजून काय असे प्रॉब्लेम असतात, ह्या पिरियड मध्ये कधी कधी काय होतं, मनामध्ये न सॉल्व्ह होणारे प्रश्न पडतात. मग ते कधी आपल्या हेल्थला घेऊन, कधी आपल्या फॅमिलीला घेऊन, कधी रिलेशनशिपला घेऊन, कधी आपल्या बेबीला घेऊन, असे काही प्रश्न मनामध्ये घर करतात आणि कंटिन्युअसली त्या प्रश्नांचा आपण विचार करत असतो, विचार करत असतो, विचार करत असतो आणि निगेटिव्ह थॉट्स येतात. ते थॉट्स कधी बंद होत नाहीये. तर मग ह्या प्रोग्रामच्या माध्यमातून तुम्हाला त्याच्यावरती सोल्युशन दिलं जातं. हा 20 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे. कदाचित तुम्हाला एखादा न सॉल्व्ह होणारा प्रश्न तुमच्या मनामध्ये असेल, रिगार्डिंग युअर हेल्थ, रिगार्डिंग युअर फॅमिली, फायनान्स, काही पण असू द्या. तर या ठिकाणी तुम्ही जर जीएसपी एक्सपर्ट सोबत तो शेअर केला तर 100% तुम्हाला त्या ठिकाणी सोल्युशन मिळतं आणि तुम्हाला तिथे सोल्युशन भेटल्यानंतर तुम्ही पॉझिटिव्ह विचार करायला लागता आणि आनंदी टाइम स्पेंड करायला लागता. त्याच्यामुळे हे एज्युकेशन फार इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर मी पुढील ह्या पिरियड मधील 9 महिन्याच्या पिरियड मधील 5 टप्पे अतिशय इम्पॉर्टंट आहे, अतिशय महत्वाचे आहे, त्याच्याविषयी मी डिस्कस करणार आहे. त्याला पंचकोश शुद्धी असं बोललं जातं. त्याच्यामध्ये पहिला आहे अन्नमय कोश. तुम्ही जो ह्या 9 महिन्याच्या पिरियड मध्ये जो काही आहार घेताय त्याचा डायरेक्टली परिणाम आपल्या बाळावरती होत असतो. कारण आहारांमधून काही घटक आपल्या बॉडीमध्ये जातात, आपल्या विचारांमध्ये जातात, न्यूरॉन्स मध्ये जातात. बघा तुम्ही ऐकलं असं म्हटलं जातं की नॉनव्हेज जर खाल्लं ना तर तामस विचार आपल्या माइंडमध्ये येतात, राक्षसी प्रवृत्ती होते, असं आपण ऐकलं असेल. नक्कीच आपण जो काही आहार खातो ना त्याचा भरपूर प्रमाणामध्ये आपल्यावरती, आपल्या शरीरावरती आणि आपल्या बाळावरती परिणाम होत असतो. मग तुम्ही कुठला आहार घेतला पाहिजे, कुठल्या महिन्यामध्ये, कुठल्या वेळेला कुठला आहार घेतला पाहिजे, याचं पूर्ण नॉलेज डाएट प्लॅन 9 महिन्याचा जीएसपी थ्रू आपल्याला या ठिकाणी भेटत असतो आणि तो कम्प्लीट आहार त्याच पद्धतीने गेला पाहिजे आणि गेला तर कम्प्लीट बेनिफिट त्या ठिकाणी आपल्याला आणि आपल्या बेबीला होणार आहे. त्याच्यानंतर दुसरा महत्वाचा कोश आहे तो आहे प्राणमय कोश. ऑक्सिजन, ह्या पिरियड मध्ये ऑक्सिजन जितका जास्त घेताल तितकी जास्त तुमची आणि बाळाची हेल्थ चांगली राहणार आहे. जास्तीत जास्त ऑक्सिजन आपल्या पोटामध्ये गेला पाहिजे. मग याच्यासाठी काही प्राणायाम आहे, तेही बऱ्याच लोकांना माहिती नसते आणि ते डेली सातत्याने केले पाहिजे. मग ते कुठले आहे आणि कसे करायचे याची सगळी इन्फॉर्मेशन जीएसपीच्या माध्यमातून आपल्याला भेटत आहे. त्यानंतर मनोमय कोश. मनोमय कोश, आपण जो काही विचार करतो ते वरती आपण बघितलेलं आहे, त्याचा परिणाम आपल्या बाळावरती होत असतो. मग चांगले विचार येण्यासाठी सतत कंटिन्युअसली चांगले आणि हॅपी विचार येण्यासाठी आपण मेडिटेशन केलं पाहिजे, आपण ध्यान धारणा केली पाहिजे,
अजून काही एक्सरसाइज तुम्हाला या ठिकाणी दिल्या जातात, त्राटक एक्सरसाइज, ज्याने कॉन्सन्ट्रेशन होतं, फोकस्ड होतो. अशा काही ऍक्टिव्हिटीज केल्यानंतर त्या ठिकाणी तुमचं मन शांत राहणार आहे, विचार कमीत कमी येतील आणि पॉझिटिव्ह यायला मदत होणार आहे. मग तो मनोमय कोशमध्ये कुठल्या काही ऍक्टिव्हिटी आहे हे आपल्याला जीएसपीच्या माध्यमातून भेटणार आहे. चौथा खूप महत्वाचा कोश जो आहे विज्ञानमय कोश, हा खूप महत्वाचा आहे. ह्या पिरियडमध्ये चिडचिड होणं साहजिक आहे, त्रास होणं देखील साहजिक आहे. कधी कधी काय होतं, घरामधल्या वातावरणामुळे आपला कधी कधी इगो हर्ट होतो, कधी कधी काहींना मिस्टरांचा सपोर्ट भेटत नाही, सासू सासऱ्यांचा कधी कधी त्रास होतो, कधी कधी कुणाचा आपल्याला घरामध्ये सपोर्ट भेटत नाही. त्याच्यामुळे आपल्याला खूप त्रास होतो, आपला इगो दुखवतो काही कारणास्तव. मग आपण खूप भडकतो, खूप त्रागा करून घेतो, खूप त्रास करून घेतो, खूप निगेटिव्ह विचार करतो, खूप पटकन रिॲक्ट करतो. मग या सगळ्या गोष्टींवरती कंट्रोल ठेवण्यासाठीची एक प्रोसेस आहे. कंट्रोल ठेवण्याच्या काही टेक्निक्स आहे, ज्या जर तुम्ही अचानक खूप रागावले आहात, खूप त्रास झाला आहात आणि तुम्ही रिॲक्ट करताय, तर तुम्हाला असं काही एक सिक्रेट दिलं जातं, एक सायन्स दिलं जातं, की तुम्ही त्याच्यातून इमिजिएटली त्याच्यामध्ये शिफ्ट होता, पॉझिटिव्हिटीमध्ये शिफ्ट होता. त्याची एक प्रोसेस आहे. ती कंप्लीट प्रोसेस तुम्हाला या ठिकाणी शिकवली जाते. त्या प्रोसेसची प्रॅक्टिस केल्यानंतर, ती प्रोसेस मधून तुम्ही गेल्यानंतर डेफिनेटली तुम्ही स्वतःला कंट्रोल मध्ये ठेवू शकता आणि ऑलवेज हॅपी फील करू शकता आणि तुम्ही रिॲक्ट करणार नाही आणि तुम्ही नेहमी पॉझिटिव्ह ऍक्शन घेता. राईट? हा जो कोश आहे हा फार इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर आनंदमय कोश. आनंदमय कोश ऑलरेडी याच्याविषयी मी बोललो. तुम्ही जितके जास्त या पिरियडमध्ये आनंदी राहणार, हॅपी राहणार, तितकं जास्त हेल्दी आणि सर्व गुण संपन्न बाळाची निर्मिती तुम्ही करत आहात. कारण तुम्ही जितके हॅपी राहणार ना, बाय डिफॉल्ट ऑटोमॅटिकली नोईंगली अननोईंगली तुमच्या माध्यमातून पॉझिटिव्ह वाईब्स बाळापर्यंत पोहोचत असतात. तर ऑलवेज हॅपी राहणं फार गरजेचं आहे. मग त्याच्यासाठी ऑलवेज 24 आवर्स बाय 9 हॅपी राहण्यासाठीचं एक स्ट्रक्चर या ठिकाणी जीएसपी ने डिझाईन केलेलं आहे, त्याच्या माध्यमातून भेटतं. राईट? ऑलवेज हॅपी राहण्यासाठी जीएसपी ने एक कम्युनिटी बनवलेली आहे, पॉझिटिव्हचा एक ग्रुप बनवलेला आहे, जिथे आपल्यासारखीच समविचारी लेडीज आहे, महिला आहे, गर्भवती महिला आहे, ते त्यांचे विचार शेअर करत असतात. त्यांना काय आवडलं, काय झालं, काय घडलं, त्या सगळ्या गोष्टी त्या ग्रुपवरती शेअर करत असतात आणि पॉझिटिव्ह वातावरण त्या ग्रुपमध्ये झालेलं असतं आणि पॉझिटिव्हिटी तुमच्यापर्यंत पोहोचत असते. त्याच्यानंतर डेली रुटीन प्लॅन, दैनंदिन प्लॅन तुम्हाला या ठिकाणी दिला जातो बाळाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि तुमचा दिवस पूर्णपणे एंगेज राहण्यासाठी आणि तुमचं फोकस आणि कॉन्सन्ट्रेशन कंप्लीट बाळापर्यंत राहण्यासाठीच्या काही ऍक्टिव्हिटीज आहेत त्या तुम्हाला या ठिकाणी दिल्या जातात. त्याच्यामुळे तुम्ही दिवसभर हॅपी राहता आणि हॅपी फील करता. राईट? तर जीएसपी हे कम्प्लीट एज्युकेशन कसं आहे, या प्रोग्रामच्या माध्यमातून कुठल्या कुठल्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहेत, ज्या आतापर्यंत कदाचित तुम्हाला भेटल्या नसतील किंवा कुठून भेटताय हे माहिती नाहीये, पण त्या बेबी ग्रोथसाठी फार फार इम्पॉर्टंट आहे. त्या काही गोष्टी आहेत या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला डेलीची प्रार्थना दिली जाते, खूप सुंदर अशी प्रार्थना जी तुमच्यावरती आणि बाळावरती काम करते. ओंकारा दिला जातो. ओंकारा सायंटिफिकली ओंकाराचे खूप सारे बेनिफिट आहे. जेव्हा तुम्ही ओंकारा करता ना, त्यावेळेस तुम्ही हेल्दी फील करता. तुम्ही जास्तीत जास्त ऑक्सिजन पोटामध्ये घेत असतात, बॉडीमध्ये घेत असतात, इनहेल करत असतात आणि तेव्हा जे व्हायब्रेशन होतं ना, तर तुमच्या पूर्ण बॉडीची एक्सरसाइज होती. सोबत बेबीची पण एक्सरसाइज होती. ओंकारा किती, कसा, किती वेळ करायचा हे नॉलेज तुम्हाला इथे दिलं जातं. त्याच्यानंतर विजन बोर्ड दिला जातो. तुम्हाला कसं बाळ पाहिजे त्याची प्रतिमा तुम्ही त्या ठिकाणी रेखाटता. त्याच्यानंतर या ठिकाणी व्हिज्युअलायझेशन एक्सरसाइज दिली जाते. मॉर्निंग व्हिज्युअलायझेशन, इव्हिनिंग व्हिज्युअलायझेशन, म्हणजे तुम्हाला रोज जेव्हा बाळाचे वडील असतील शेजारी सकाळी किंवा संध्याकाळी, त्यांनी रोज व्हिज्युअलाइज केलं पाहिजे. तुम्हाला जसा बेबी पाहिजे, तुम्हाला ऍक्टिव्ह बेबी पाहिजे, चार्मिंग पर्सनॅलिटी पाहिजे, मल्टी टॅलेंटेड पाहिजे, खूप सुंदर पाहिजे, खूप हँडसम पाहिजे, डोळे एकदम सुंदर पाहिजे, त्याचं नाक एकदम सुंदर पाहिजे, जसं पाहिजे तसं अगदी त्या अवयवाला घेऊन तुम्हाला बोलायचं आहे आणि फील करायचं आहे. मग ते कोणत्या महिन्यात काय व्हिज्युअलाइज केलं पाहिजे याचं पूर्ण स्ट्रक्चर तुम्हाला याच्यामध्ये भेटत असतं. त्यानंतर गाइडेड मेडिटेशन, डीप अल्फा मेडिटेशन ह्या ऍक्टिव्हिटीज भेटतात. नेहमी पॉझिटिव्ह आणि हॅपी राहण्यासाठी पॉझिटिव्ह माइंडसेट भेटतो. अफर्मेशन, ह्या सगळ्या प्रोग्राम मध्ये ना अफर्मेशनचा पार्ट सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. रोज सकाळ आणि संध्याकाळ आपल्या बाळाशी बोलणं फार गरजेचं आहे.
दोघांनीही, नवऱ्याने पण आणि बायकोने पण, दोघांनीही आपल्या बाळाशी बोलणं फार गरजेचं आहे. त्याच्या पोटावरती हात ठेवून तुम्हाला फील करायचं आहे. तुम्हाला जसा बेबी पाहिजे ना तसं तुम्हाला त्याच्याशी बोलायचं आहे. त्याच्यानंतर मॉर्निंग इव्हिनिंग म्युझिक, अफर्मेशन कुठले बोलले पाहिजे प्रत्येक दिवशी, प्रत्येक महिन्याला त्याची एक यादी तुम्हाला दिली जाते. मग त्या अफर्मेशन मधून काही गोष्टी सुटायला नको, कारण बऱ्याच लोकांना काय बोललं पाहिजे हेही माहिती नाहीये. मग त्याची पूर्ण यादी तुम्हाला प्रोव्हाइड केली जाते आणि त्या महिन्यात त्यावेळेस तेच आपल्याला बोलायचं आहे, राईट? त्याचा 100% रिझल्ट आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे. त्यानंतर डाएट प्लॅन, जे आत्ताच वरती मी सांगितलं, आहाराचं नियोजन दिलं जातं, व्यवस्थापन दिलं जातं पूर्ण 9 महिन्यासाठी. योगा, प्राणायाम जे पण वरती सांगितलं, त्राटक ऍक्टिव्हिटी, ब्रेन जिम ऍक्टिव्हिटी, सेन्स डेव्हलपमेंट ऍक्टिव्हिटी, अशा खूप साऱ्या ऍक्टिव्हिटी आहेत ज्या 9 महिन्याच्या पिरियडमध्ये गरजेच्या आहे हॅपी हेल्दी फील असण्यासाठी. आणि एक्सरसाइजेस आहे तुमच्यासाठी, हेल्थसाठी आणि बाळाच्या हेल्थसाठी. हे कम्प्लीट एज्युकेशन जीएसपीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत असतं, राईट? त्यानंतर आतापर्यंत आपण काही महिलांना, काही मात्यांना या ठिकाणी गर्भसंस्कार हा प्रोग्राम दिलेला आहे आणि त्यांचे काही फीडबॅक्स आहेत, हे वाचायला मला नक्कीच आवडेल. ठीक आहे, पुढील 20 मिनिटाचं सेशन बाकी आहे आणि पुढचे सेशन फार इम्पॉर्टंट आहे. सगळ्यांनी शेवटपर्यंत आपल्या बेबीसाठी थांबायचं आहे. तर या ठिकाणी काहींचे फीडबॅक या ठिकाणी आलेले आहे. तर या ठिकाणी एक मॅम आहेत, त्यांचा फीडबॅक मला या ठिकाणी वाचायला आवडेल. आय एम ब्लेस्ड विथ बेबी बॉय 4.100 kg. Thank you so much for everything you provide to us. Your support and your motivational work help me very effectively. I can see my baby activities and movement accordingly, which I used to do as he was in the womb. पोटात असताना ज्या पण काही ऍक्टिव्हिटी मी केल्या, जे पण मी फील केलं माझ्या बेबी विषयी, जे पण मी प्रतिमा रेखाटली होती, जे पण मी काही बोलत होते, अगदी तसाच मनाप्रमाणे मला बेबी या ठिकाणी झालेला आहे. थँक्यू सो मच, असे ते अलका मॅमला बोलता, आपल्या ऑर्गनायझेशनला बोलता. त्यानंतर योगिता गुरव यांचा फीडबॅक आहे. नमस्कार अलका मॅडम, सकाळी 6 ते 7 तुम्ही जो गर्भसंस्काराचा वर्कशॉप घेत आहात, त्यामुळे मला दिवसभर खूप फ्रेश वाटत आहे, कारण माझ्या दिवसाची सुरुवात प्रसन्नतेने होते. सकाळची वेळ योग्य का असते त्याचे महत्व तुम्ही मला खूप चांगल्या प्रकारे सांगितले आणि त्याचा अनुभव मी आता घेत आहे. तुम्ही शिकवलेल्या अफर्मेशनमुळे खूप पॉझिटिव्हिटी आली आहे. आता माझ्या मनात नकारात्मक विचारांना अजिबात थारा नाहीये. तसेच तुम्ही दिलेला होमवर्क यामध्ये दिवसेंदिवस माझा इंटरेस्ट वाढत आहे. तुम्ही करायला दिलेल्या ऍक्टिव्हिटीमुळे मी खूप आनंदी राहू लागले आहे. प्रत्येक गर्भवती मातेने गर्भसंस्कार का करावा त्याचे उत्तर प्रत्यक्ष अनुभव घेतल्यावरच मला कळाले. अलका मॅम, मी तुमची खूप आभारी आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. अशा पद्धतीने त्यांनी आभार व्यक्त केलेले आहे आणि तशा त्यांना खूप चांगला सपोर्ट जीएसपी ऑर्गनायझेशन मधून भेटत आहे, जे ह्या पिरियड मध्ये आहेत, राईट? अशा खूप साऱ्या महिन्यांचे फीडबॅक आहेत. त्यानंतर या ठिकाणी जीएसपी प्रोग्रामचे फायदे काय, जर तुम्ही कम्प्लीट एज्युकेशन, कम्प्लीट गर्भसंस्कार जर आपल्या बेबीला दिले तर त्याचे काय काय फायदे होणार आहे ते मी 2-3 स्लाइड मध्ये या ठिकाणी सांगणार आहे. पहिला फायदा, शक्तिशाली व सकारात्मक मानसिकता तुमची आणि तुमच्या बाळाची डेव्हलप होते ह्या प्रोग्राममुळे, ह्या स्ट्रक्चरमुळे. मन शांत होतं, त्याच्यामुळे पॉझिटिव्ह विचार येतात, त्याच्यासाठी संगीत आणि ध्यान तुम्हाला दिलं जातं. त्यानंतर शक्तिशाली एकाग्रता म्हणजे कॉन्सन्ट्रेशन आणि फोकस, आपल्या बेबीकडेच पूर्णपणे लक्ष राहण्यासाठी एक त्राटक ऍक्टिव्हिटी दिली जाते. त्याच्यामुळे तुम्ही फक्त आणि फक्त तुमच्या बेबीचा विचार करता आणि त्याच्याकडे पूर्णपणे फोकस करता. त्याच्यानंतर ब्रेन जिम ऍक्टिव्हिटी दिली जाते, शार्प ब्रेन ऍक्टिव्हिटी आहे, शार्प मेंदू होण्यासाठी. निरोगी राहण्यासाठी योग्य आहार, डाएट प्लॅन आणि योगा दिला जातं आणि एक सकारात्मक एन्व्हायरमेंट तुमच्यासाठी बनवलं जातं, ज्याच्यातून तुम्हाला हे सगळे फायदे होत असतात आणि ज्याच्यातून तुम्ही तुमच्या बाळाला कम्प्लीट गर्भसंस्कार देत असतात. अजून काही फायदे आहे, याचे अजून काही फायदे असे आहे की तुम्ही हे जे काही नॉलेज घेता याच्यामध्ये तुम्ही संपूर्ण आयुष्यभर पॉझिटिव्ह विचार करता, सकारात्मक विचार करण्यासाठी तुम्हाला फायदा होतो. सगळ्यात महत्वाचं, नॉर्मल डिलिव्हरीसाठी फायदा होतो. 99.99% हा प्रोग्राम केल्यानंतर आणि ह्या सगळ्या ट्रिक वापरल्यानंतर तुम्ही नॉर्मल डिलिव्हरीसाठी जात असता आणि त्याच्यामुळे डिलिव्हरीवरती होणारा अनावश्यक खर्च हा तुमचा वाचणार आहे आणि आईला एक वेगळं आत्मिक समाधान भेटतंय की मी बेबीसाठी काहीतरी करते, स्टँड घेते आणि त्याला खूप सुंदर असं एज्युकेशन देते आणि माझ्या बेबीचं फ्युचर हे नक्कीच खूप ब्राईट असणार आहे. शांत, आनंदी आणि आरोग्यदायी संपन्न बेबीसाठी आपल्याला हे एज्युकेशन फायदेमंद ठरणार आहे. तसेच आईला सुद्धा शांतता आणि आनंद या प्रोग्रामच्या माध्यमातून भेटत असतो.
आई आणि बाळाचे मन शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी हा प्रोग्राम तुम्हाला मदत करत असतो. याचे फायदे जसं की आत्ताच बोललो की अनावश्यक नॉर्मल डिलिव्हरीवरती होणारा खर्च वाचणार आहे, कारण 99.99% नॉर्मल डिलिव्हरीचे चान्सेस ह्या प्रोग्राममुळे येत असतात. त्यानंतर पुढे जाऊन तुमचं बाळ तल्लख आणि बुद्धिमत्ता असलेलं जन्माला येत आहे. एक अलग पर्सनॅलिटी त्या बाळाची तयार होते. त्याच्यामुळे भविष्यामध्ये त्याच्यावरती जो शिक्षणावरती अनावश्यक खर्च होतो ना, तो तुमचा वाचणार आहे. आणि तो हुशार आणि शांत झाल्यामुळे सांभाळण्याचा त्रास देखील तुमचा वाचणार आहे. तसेच त्याचे शरीर हेल्दी झाल्यामुळे, तंदुरुस्त झाल्यामुळे त्याचा आरोग्यावरती भविष्यात जो खर्च होणार आहे, तो देखील या ठिकाणी वाचणार आहे. ओके. जीएसपी प्रोग्राममुळे अजून काय बेनिफिट होत आहे? तुम्हाला तुमच्या अपेक्षेप्रमाणे बाळाची निर्मिती करण्याची संधी तुम्हाला भेटते. तुमच्या विचारांद्वारे बाळाचा विकास करण्याची संधी तुम्हाला भेटते. आई मार्फत बाळाची एकाग्रता वाढवण्याची टेक्निक्स तुम्हाला भेटते. प्रसूती नंतरचे नैराश्य आणि चिंता दूर करण्यासाठीची मदत जीएसपी कडून तुम्हाला या ठिकाणी भेटत असते. आणि बेबीसाठी अजून काय फायदे होतात? तर तुम्ही ज्या बेबीची निर्मिती करताय, जन्म झाल्यानंतर त्याचा ऍटिट्यूड अप्रोच हा पॉझिटिव्ह असतो. त्याच्यामुळे त्याला आयुष्यभर फायदा होतो. तो मल्टी टॅलेंटेड महान पर्सनॅलिटी तुम्ही त्याला जन्माला घालताय. एक हेल्दी बेबीची निर्मिती तुम्ही करताय. एक स्मार्ट बेबीची निर्मिती तुम्ही करताय. ऍक्टिव्ह बेबीची निर्मिती तुम्ही करताय. कारण हेल्दी बेबी जर तुम्ही जन्माला घालताय तर तुमचा आणि बेबीचा त्रास नक्कीच कमी होणार आहे. हे सगळे फायदे जीएसपी प्रोग्राममुळे तुम्हाला या ठिकाणी होणार आहे. तर तुम्हाला तुमच्या माझा पुढचा प्रश्न हा आहे. आतापर्यंत मी तुम्हाला सगळे बेनिफिट्स या ठिकाणी सांगितले. आता यानंतर मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्हाला तुमच्या बाळाला जन्म कसा द्यायचा आहे? तुमच्या बाळाला जन्म बाय चॉईस द्यायचा आहे की बाय चान्स द्यायचा आहे? हॅलो, व्हॉट आय एम सेइंग हिअर, की तुम्हाला तुमच्या बाळाला जन्म बाय चॉईस द्यायचा आहे की बाय चान्स द्यायचा आहे? तुम्ही मला चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करू शकता, राईट? तर बाय चॉईस म्हणजे काय आणि बाय चान्स म्हणजे काय हे आपण समजून घेणार आहे. ही स्लाइड अतिशय महत्वाची आहे. बाय चॉईस आणि बाय चान्स म्हणजे काय? बाय चान्स बघा, बाय चान्स प्रेग्नन्सी राहते, ठीक आहे, इथपर्यंत ठीक आहे. प्रेग्नन्सी राहिली इथपर्यंत ठीक आहे. त्याच्यानंतर प्रेग्नन्सी राहिल्यानंतर तुमच्या हातामध्ये आहे बाळाला गर्भसंस्कार कसे आणि किती प्रमाणात द्यायचे, ठीक आहे. त्याला कंट्रोल कसं करायचं हे तुमच्या हातामध्ये आहे. तर या ठिकाणी बाय चान्सचं मिनिंग काय? जर तुमच्या हातामध्ये एक बीज दिलं, एखाद्या रोपाचं, एखाद्या झाडाचं, फळाचं तुम्हाला बीज दिलं आणि तुम्ही रस्त्याने चालले आणि कुठेतरी ते बीज टाकून दिलं, तर काय घडणार आहे? त्या ते जे रोपटं आहे, ते जे झाड आहे किंवा ते जे पीक आहे, तर ते तुम्हाला जसं पाहिजे तसं बनणार आहे का? जर ते पीक अशा जमिनीमध्ये पडलं, अशा जागेमध्ये पडलं, की जिथे त्याला सुपीकता पाहिजे ती भेटत नाहीये, जिथे त्याला पाणी भेटत नाहीये, जिथे त्याला सूर्यप्रकाश व्यवस्थित भेटत नाहीये, मग त्या ठिकाणी त्या झाडाची ग्रोथ होणार आहे का? अजिबात नाही होणार आहे. ते कसं तरी वाढणार आहे, जळणार आहे, मुरझणार आहे, असा त्याचा रिझल्ट असणार आहे. परंतु या ठिकाणी जर तुम्ही ते बीज तुम्ही डिसाईड केलं, की चांगल्या जमिनीमध्ये मला ते पेरायचं आहे, त्याला चांगलं खतपाणी टाकायचं आहे, त्याला चांगलं सूर्यप्रकाश भेटला पाहिजे, त्याला चांगलं खाद्य भेटलं पाहिजे, असं सगळं डिसाईड करून आणि तुम्ही ठरवून जर ते बीज चांगल्या जागेमध्ये जर बोललं आणि त्याची सगळी देखभाल केली, तर या पद्धतीने काय घडणार आहे? या पद्धतीने एक सुंदर रोपट्याची निर्मिती होणार आहे. ते तुम्हाला सुंदर फूल किंवा सुंदर फळ देणार आहे. कारण ते तुम्ही बाय चॉईस डिसाईड केलेलं आहे. तुम्ही ठरवलं होतं की तुम्हाला कसं पाहिजे, त्याला त्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. पण बाय चान्स मध्ये काय होतं, त्याला ज्या गोष्टी पाहिजे ना, त्या गोष्टी आपल्याकडून भेटत नाही. त्याच्यामुळे आपल्याला जसं फळ पाहिजे ना, तसं फळ भेटत नाही. म्हणून आता अनाथ आश्रमांची संख्या वाढलेली आहे. म्हणून या ठिकाणी चोऱ्या ह्या सगळ्या गोष्टी वाढलेल्या आहे. भारतामध्ये करप्शन, बलात्कार ह्या सगळ्या गोष्टी वाढलेल्या आहे. ते करणारा देखील माणूसच आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. गांभीर्याची गोष्ट आहे, राईट? मग या ठिकाणी तुमच्या हातामध्ये आहे तुमच्या बेबीची निर्मिती कशी करायची. बाय चॉईस करायची की बाय चान्स करायची? इथं असलेल्या सगळ्या मातेंना माझा सिंपल क्वेश्चन आहे. मग या ठिकाणी तुम्ही तुमच्या बाळाची निर्मिती बाय चॉईस करणार आहात की बाय चान्स करणार आहात? या ठिकाणी सगळ्यांना रिप्लाय करायचा आहे, राईट? पुढची स्लाइड या ठिकाणी समजून घेणार आहे. ही स्लाइड आपल्याला काय शिकवते? एका साइडला फेथ आहे, विश्वास आहे आणि ऍक्शनच नाहीये. फेथ विश्वास काय? की मला सुंदर बेबी पाहिजे,
मला चांगल्या पर्सनॅलिटीचा महान बेबी पाहिजे, माझा बेबी एकदम छान पाहिजे असं आपण म्हणतो. परंतु सुंदर बेबी होण्यासाठी, महान बेबी होण्यासाठी आपण काही ऍक्शनच घेत नाहीये, काही कामच करत नाही, त्याला काही शिकवतच नाही, त्याला संस्कारच देत नाहीये. तर होणार आहे का? त्याची परिस्थिती त्या झाडाप्रमाणे होणार आहे. फक्त प्रार्थना करून काही होणार नाही, त्याच्यासोबत तुम्हाला ऍक्शन घ्यावी लागणार आहे. तर एका ठिकाणी तुम्ही राईट साईडला बघा, तुम्ही विश्वास पण ठेवताय, तुम्ही विचार पण करताय, पण त्याच्यासोबत तुम्ही ऍक्शन पण घेताय. द सायन्स ऑफ गेटिंग रिच हे बुक आहे. खूप महान व्यक्तीने ते लिहिलेलं आहे. छोटंसं बुक आहे. त्याच्यामध्ये सगळ्या ग्रंथांचा सार आहे आणि त्याचं एंड समरी मला सांगायला आवडेल. थिंकिंग इन अ सर्टन वे अँड ऍक्टिंग इन अ सर्टन वे. विशिष्ट पद्धतीने विचार करा, जे पाहिजे आहे फक्त त्याचाच विचार करा आणि विशिष्ट पद्धतीने ऍक्शन घ्या, म्हणजे क्रिएटिव्ह ऍक्शन घ्या. हे जर दोन्ही कॉम्बिनेशन मध्ये जर तुम्ही वापरलं, तुमच्या आयुष्यामध्ये जे तुम्हाला पाहिजे ते डेफिनेटली भेटणार आहे. मग तुम्ही तुमच्या बाळासाठी या ठिकाणी विशिष्ट पद्धतीने विचार केला आणि ऍक्शन पण घेतल्या. म्हणजेच काय? गर्भसंस्कारचा सपोर्ट घेतला. म्हणजेच काय? मला याच्यातून सांगायचंय की तुम्ही कंप्लीट नॉलेज घेतलं आणि बाळाला दिलं, तर डेफिनेटली तुमच्या मनामध्ये जी बाळाविषयी प्रतिमा आहे ना, तीच जन्माला येणार आहे आणि त्याच पद्धतीने बाळाची निर्मिती या ठिकाणी होणार आहे. राईट? सो या ठिकाणी जर तुम्हाला स्मार्ट बाळाची निर्मिती करायची असेल, तर तुम्हाला कंप्लीट गर्भसंस्कार नॉलेज घेणं गरजेचं आहे. आणि ते नॉलेज कसं भेटतं? या ठिकाणी 21व्या शतकातील गर्भसंस्कार यांनी हा प्रोग्राम डिझाईन केलेला आहे. तो प्रोग्रामचा ऍक्सेस तुम्हाला या ठिकाणी भेटत असतो. जे लोक हा प्रोग्राम घेतात त्यांना आपण संपूर्ण ऍक्शन देतो आणि त्यांना सपोर्ट करतो आणि त्यांचा वेळेवरती फॉलोअप देखील घेतो. तर 9 महिन्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी काय काय भेटणार आहे, त्याचे फायदे काय होणार आहे, थोडंसं शॉर्टमध्ये या ठिकाणी मी सांगणार आहे. शेवटचे 10 मिनिटं फार अतिशय इम्पॉर्टंट आहे. आपल्या बेबीसाठी वेट करायचं आहे, राईट? आणि हा प्रोग्राम कसा भेटणार आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर या ठिकाणी तुम्हाला जो काही ऍक्सेस भेटतो त्याच्यामध्ये 50% नॉलेज हे कॉमन आहे. तुम्हाला जर पहिला महिना चालू असेल, 6वा, 8वा किंवा 9वा, ते कॉमन ऍक्टिव्हिटी आहे. आणि 50% जे आहे पहिल्या महिन्यापासून तर 9व्या महिन्यापर्यंत महिन्या वाईज काय काय ऍक्टिव्हिटी, काय काय शिकायचं, काय काय करायचं, हे सिस्टमॅटिक स्ट्रक्चर तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. तर या ठिकाणी कॉमन ऍक्टिव्हिटी काय आहे? प्रेग्नन्सीचा प्रवास सुरू कसा करायचा याची माहिती दिली जाते. बाळाचा जन्म का द्यायचा स्वतःला विचारा. बाळाला जन्म देण्याचा आपला उद्देश काय? आपल्या स्वप्नातील बाळाचे चित्र कसे रेखाटायचे, बाळाला पत्र काय कसं लिहायचं, प्रॉमिस काय, या सगळ्या गोष्टींचे व्हिडिओज तुम्हाला भेटणार, नॉलेज तुम्हाला भेटणार. रोज शांत मन राहण्यासाठी प्रार्थना व प्रार्थनाचे महत्व, कृतज्ञता व कृतज्ञतेचे महत्व, ओंकारा ओंकाराचे महत्व, स्वयंसूचनांचे महत्व, प्रेग्नन्सी मध्ये कोणत्या गोष्टी कराव्यात, कोणत्या गोष्टी टाळाव्यात, मेडिटेशनचे महत्व, विजन बोर्ड, व्हिज्युअलायझेशन व त्याचे महत्व, हे सगळं शिकवलं जातं, दिलं जातं. मेंदूचे संतुलन राहण्यासाठी मनाची एकाग्रता, ब्रेन जिम, डोळ्यांचे व्यायाम, लेफ्ट ब्रेन ऍक्टिव्हिटी, राईट ब्रेन ऍक्टिव्हिटी, होमवर्क ऍक्टिव्हिटी, हे दिलं जातं. बॉडी चांगली राहण्यासाठी, फिट राहण्यासाठी योगा 1, योगा 2, योगा 3, योगा 4, प्रेग्नन्सी डाएट प्लॅन, हे सगळं दिलं जातं. त्यानंतर माइंड कंट्रोल टेक्निकसाठी क्विक स्लीप टेक्निक दिली जाते. काही महिलांना झोप येत नाही मातेला, त्याच्यासाठी ती टेक्निक दिली जाते. बॅकअप कंट्रोल टेक्निक, सकाळी लवकर जाग येण्याचे तंत्र दिले जाते. आता याच्यानंतर 9 महिना, 1 महिना ते 9 महिना हे कम्प्लीट एज्युकेशन दिलं जातं. जर तुम्हाला 8वा चालू असेल तर तुम्ही 8वा ऍक्सेस घ्यायचा आहे. 8वे व्हिडिओज 8व्या महिन्यातील सगळ्या ऍक्टिव्हिटीज तुम्हाला करायच्या आहे. जर 3रा महिना चालू आहे तर 3ऱ्या महिन्यापासून पुढे तुम्हाला त्या ऍक्टिव्हिटी कंटिन्यू करायच्या आहे. तर याच्यामध्ये काय दिलेलं आहे वेगळं असं, प्रत्येक महिन्याचं बेबीची ग्रोथ जशी होती त्या पद्धतीने सकाळी ऐकण्याचं म्युझिक तुम्हाला दिलं जातं, संध्याकाळी ऐकण्याचं म्युझिक तुम्हाला दिलं जातं, ऑटो सजेशन ट्रान्स तुम्हाला दिला जातो आणि व्हिज्युअलायझेशन बेबी ग्रोथ, ह्या महत्वाच्या गोष्टी प्रत्येक महिन्याला वेगवेगळ्या आहेत, त्या सिस्टमॅटिक तुम्हाला दिल्या जातात. आणि हा सगळा प्रोग्राम करण्यासाठी 24 तासातून तुम्हाला किती वेळ स्पेंड करायचा आहे? फक्त 1 ते 1.5 तास सिस्टमॅटिकली स्पेंड करायचा आहे आणि तुमचं डे एंगेज ठेवायचं आहे. त्याच्या काही ऍक्टिव्हिटीज तुम्हाला या ठिकाणी दिल्या जातात. इतका सोपा, सिंपल हा गर्भसंस्कारचा प्रोग्राम आहे, जे तुम्ही या ठिकाणी आपल्या बेबीला गिफ्ट करणार आहात, देणार आहात मदर्स डे निमित्त, राईट? ठीक आहे. त्यानंतर आफ्टर डिलिव्हरी एक ग्रुप बनवला जातो. त्या ठिकाणी तुम्हाला डिलिव्हरी नंतरचा ट्रान्स दिला जातो, सपोर्ट केला जातो, म्युझिक दिलं जातं आणि महिनाभर तुमचं हेल्थ आणि तुमची मानसिकता स्टेबल राहण्यासाठी आणि पुढचा प्रवास सुखी राहण्यासाठीचं तुम्हाला 1 महिन्याचं फ्री मार्गदर्शन देखील या ठिकाणी केलं जातं. आता या ठिकाणी जीएसपी गर्भसंस्कारचे फ्युचर्स काय आहे, जे बाकीच्यांमध्ये नाहीये, आपल्यामध्ये स्पेशल आहे, या गोष्टी मला सांगायला या ठिकाणी आवडेल. हा एक कम्प्लीट प्रोग्राम आहे. याच्यामध्ये एकही गोष्ट आपण सोडली नाही. 9 महिन्यामध्ये ज्या गोष्टी पाहिजे त्या सगळ्या गोष्टी इथून देतो. त्यानंतर टाइम फ्लेक्झिबिलिटी, जर तुम्हाला
लाईव्ह सेशन असतात काही काही ठिकाणी, फिजिकल सेशन असतात, आपल्याला वेळेत अटेंड करता येत नाही. टाइम फ्लेक्सिबिलिटी दिलेली आहे, तुम्हाला रेकॉर्डेड व्हिडिओ दिले जातात, जे तुम्ही कुठल्याही वेळेमध्ये कुठल्याही स्टेजला तुम्ही ते बघू शकता आणि इम्प्लिमेंट करू शकता. त्यानंतर पर्सनल मेंटोरिंग केली जाते, गायडन्स आणि सपोर्ट केला जातो. तुम्हाला या जर्नीमध्ये कुठलाही प्रॉब्लेम आला, कुठलीही अडचण आली, तुम्ही केव्हाही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा सिस्टम मधून तुम्हाला प्रत्येक 15 दिवसाला प्रत्येक मातेला कॉल येतो आणि त्यांना मेंटोरिंग केली जाते, त्यांना गायडन्स केलं जातं, त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला सोल्युशन्स देखील त्या ठिकाणी दिलं जातं. या ठिकाणी डे एंगेज ऍक्टिव्हिटी केली जाते दिवसभर हॅपी राहण्यासाठी. हा पूर्ण कोर्स जो आहे हॅपी व्हॅल्यू फॉर मनी कोर्स आहे आणि याच्यामध्ये व्हाय गर्भसंस्कार, हा गर्भसंस्कार का गरजेचा आहे, पुन्हा एकदा आपल्या स्वप्नातील गुणवान संतती प्राप्तीसाठी हा गर्भसंस्कार प्रोग्राम आपल्यासाठी फार गरजेचा आहे. आता मी तुम्हाला सांगणार आहे की हा गर्भसंस्कार प्रोग्राम तुम्हाला भेटणार कसा आहे, राईट? तर या ठिकाणी मी तुम्हाला जे नॉलेज दिलं हे प्रत्येक स्टेजमधील मातेसाठी कम्प्लीट नॉलेज आहे आणि प्रत्येक जण याचा बेनिफिट घेऊ शकतो. आणि हा जो प्रोग्राम आहे एकदम प्राइस लेस प्रोग्राम आहे. याचं जर मार्केट व्हॅल्युएशन काढलं, हे सगळं जर तुम्हाला मार्केट मधून नॉलेज घ्यायचं ठरलं, तर कमीत कमी याची इन्व्हेस्टमेंट होतीये 15,000 ते 50,000. कॉन्टेंट वाईज ते त्यांचे चार्ज करतात. तर या ठिकाणी तुम्हाला विथ पॉवरफुल कॉन्टेंट पॉवरफुल सपोर्ट या ठिकाणी गर्भसंस्कार प्रॉमिस ने याची व्हॅल्यू ठेवलेली आहे, याची इन्व्हेस्टमेंट आहे फक्त आणि फक्त 10,000 रुपये. 10,000 रुपये आपण या प्रोग्रामचे घेत असतो, राईट? परंतु आज या ठिकाणी मदर्स डे स्पेशल ऑफर आहे, 50% या ठिकाणी ऑफ आहे. हा 50% ऑफ स्पेशली आपण आजच्या दिवसासाठी मदर्स डे निमित्त ठेवलेला आहे आणि 10,000 रुपयाचा प्रोग्राम आज तुम्हाला फक्त आणि फक्त 5,000 रुपयामध्ये भेटणार आहे. पुढच्या स्लाइडमध्ये मी तुम्हाला क्लॅरिटी देणार आहे. आपण या ठिकाणी आपल्या बेबीसाठी 5,000 रुपये इन्व्हेस्टमेंट करतोय, पण त्याच्यामध्ये किती लाखामध्ये आणि किती करोडोमध्ये आपले रिटर्न्स आपल्याला भेटणार आहे, राईट? रिटर्न्स आपल्याला भेटणार आहे याची क्लॅरिटी मी पुढच्या स्लाइडमध्ये देणार आहे आणि शेवटच्या स्लाइडमध्ये तुम्हाला सुंदर असं गिफ्ट मी तुम्हाला या ठिकाणी देणार आहे. तर हा प्रोग्राम या ठिकाणी किती रुपयाला भेटतोय? 5,000 रुपयाला. जो मार्केट व्हॅल्यू मार्केटला सेल केला जातो 15,000 पासून तर 50,000 रुपयापर्यंत, तर तुम्हाला ओनली 5,000 मध्ये हा प्रोग्राम भेटणार आहे. आता 5,000 याचे चार्ज ठेवण्यापाठीमागचं कारण काय आहे? कारण हे जे तुम्हाला या ठिकाणी याच्या पाठीमागे खूप मोठी मेहनत आहे, खूप मोठा स्टाफ आहे, ऑनलाईन वर्किंग आहे, एक्सपेन्सेस आहे, या सगळ्या गोष्टी मॅनेज करण्यासाठी ही रक्कम पाहिजे असते. आणि याच्यातून एवढी कमी रक्कम ठेवण्याचं उद्दिष्ट काय आहे? आम्हाला जीएसपी प्रोग्रामला कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त मातेपर्यंत पोहोचायचं आहे आणि त्यांच्या आयुष्यामध्ये आणि बेबीच्या आयुष्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन करायचं आहे. म्हणून आपण या ठिकाणी फार मिनिमम अमाऊंट या ठिकाणी ठेवलेली आहे, मिनिमम प्राइस या ठिकाणी ठेवलेली आहे. आणि आज मदर डे निमित्त तुम्ही तुमच्या बेबीला या ठिकाणी गिफ्ट देऊ शकता हा जीएसपी प्रोग्राम खरेदी करून. आता हा खरेदी करणं का इम्पॉर्टंट आहे आणि याची ऑफर हे पण मी तुम्हाला पुढील स्लाइडमध्ये एक्सप्लेन करणार आहे. हा कम्प्लीट तुम्हाला या ठिकाणी 5,000च्या अगेन्स्ट 9 महिन्याचा कम्प्लीट कोर्स भेटतोय, जो तुम्ही बेबीला गर्भसंस्कार ह्या सिस्टमच्या माध्यमातून देताय. त्यानंतर या ठिकाणी सगळ्यांसाठी गुड न्यूज आहे. आपण 9 महिने हा प्रोग्राम कम्प्लीट केला, सगळे व्हिडिओज बघितले, मेंटरिंग घेतली, सगळ्या काही गोष्टी घेतल्या आणि तुम्हाला असं वाटलं की याच्यातून तुम्हाला काहीच फायदा झालेला नाहीये, तर 100% या ठिकाणी जीएसपीने मनी बॅक गॅरंटी ठेवलेली आहे. जर तुम्हाला वाटलं काही फायदा झाला नाही, 100% मनी बॅक गॅरंटी ठेवलेली आहे. मित्रांनो, प्राऊडली सांगायला आवडेल, जेवढ्या लोकांना, महिलांना आपण या ठिकाणी गर्भसंस्कार दिलेला आहे आतापर्यंत एकाही व्यक्तीला ही मागण्याची वेळ आलेली नाहीये. कारण तुम्ही पहिल्या दिवसापासूनच 100% सॅटिस्फाईड आणि खूप हॅपी फील करता. पहिल्याच आठवड्यामध्ये पैसे वसूल ही फिलिंग तुमच्या माइंडमध्ये येते. तुम्हाला जे काही प्रॉब्लेम होतात ते लाखो रुपये देऊन सॉल्व्ह न होणारे प्रॉब्लेम आहे. हे प्रॉब्लेम तुमचे ह्या प्रोग्राममुळे सॉल्व्ह होणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, बेबीसाठी आपण हा प्रोग्राम त्याला गिफ्ट करतोय. आता या प्रोग्रामचं महत्व, इम्पॉर्टन्स या ठिकाणी मला सांगायला आवडेल. सगळ्यात महत्वाचं काय आहे की आपण बघा, जेव्हा बाळ जन्माला येतो ना, अनवॉन्टेड खर्च खूप सारे होतात. आता तो जर आजारी पडला, अनफॉर्च्युनेटली ऍडमिट केला, 2-3 दिवस ऍडमिट राहिला, बिल किती होतं? 15,000 ते 20,000.
तिथं आपल्याला काही एक्सक्यूज देता येतं का? पैसे नाहीये. आता या ठिकाणी 5,000 रुपये बघितल्यानंतर काही महिलांच्या मनामध्ये भावना आल्या, अरे 5,000 रुपये कसे भरायचे? नाहीये किंवा एवढे. त्यावेळेस तर आपण एक्सक्यूज देऊ शकत नाही, त्यावेळेस भरावे लागतात. पण मला हे सांगायचं आहे, जर तुम्ही ह्या 5,000 रुपयामध्ये जर बाळाला कंप्लीट नॉलेज दिलं आणि एक हेल्दी बाळाची तुम्ही जर निर्मिती केली, तर भविष्यातला त्याचा हॉस्पिटलवरती होणारा खर्च वाचेल की नाही? डेफिनेटली वाचणार आहे. ट्युशनचा खर्च वाचेल की नाही? डेफिनेटली वाचणार आहे. डोनेशनचा खर्च वाचेल की नाही? डेफिनेटली वाचणार आहे. भविष्यात होणारा खूप सारा खर्च वाचून तुम्ही त्याला एक सुंदर जीवन देऊ शकता. राईट आहे. मग आपल्याला कुठे फोकस करायचा आहे हे आपल्या हातामध्ये आहे. जर तुम्ही हा प्रोग्राम आजच रजिस्टर करताय तर तुम्हाला अजून एक ऑफर आहे. तुमच्यासाठी अजून एक ऑफर आहे आणि जे गिफ्ट आहे, मी जे गिफ्टची गोष्ट करतोय ते हे गिफ्ट आहे. हे गिफ्ट किती छान आहे हे मला सांगायला या ठिकाणी आवडेल. मदर्स डे निमित्त तुम्हाला हा जो लेडी प्रिनर नावाचा प्रोग्राम आहे वर्थ रुपीज 25,000 रुपयाचा हा टोटली फ्री मध्ये भेटणार आहे. जो आपण रिचवे सोल्युशन या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून कितीतरी दिवसांपासून हा प्रोग्राम मार्केटला देतो. या प्रोग्रामच्या माध्यमातून आपण महिला उद्योजकता घडवतो, एंटरप्रिनर घडवतो. महिलांमध्ये खूप कॅपॅसिटी आहे, ॲबिलिटी आहे, क्षमता आहे, एज्युकेशन असतं, सगळ्या गोष्टी असतात. पण घरातून कधी कधी सपोर्ट भेटत नाही किंवा चान्स भेटत नाही. तर या ठिकाणी तुम्हाला एंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंटचं नॉलेज दिलं जातं आणि एक प्लॅटफॉर्म पण दिला जातो वर्क फ्रॉम होमचा. तुम्ही घर बसल्या या ठिकाणी या प्रोजेक्टच्या माध्यमातून शिकून काम करून तुम्ही तुमच्या प्रपंचाला हातभार लावू शकता. तुम्ही तुमच्या हस्बंडला सपोर्ट करू शकता, फॅमिलीला सपोर्ट करू शकता आणि 4 पैसे कमवल्यानंतर तुम्ही तुमच्या बाळाची खूप सुंदर अशी परवरिश देखील करू शकता. सो आजची ऑफर आहे. आज संध्याकाळपर्यंत ज्या महिला या ठिकाणी तुमचं कन्फर्मेशन देतील, ज्या महिला या ठिकाणी पेमेंट करतील किंवा या ठिकाणी बुकिंग करतील, त्यांना 100% हा बेनिफिट या ठिकाणी भेटणार आहे. सो या ठिकाणी अजून एक गोष्ट मला सांगायला आवडेल, सगळ्यात महत्वाची माझा एक्सपिरियन्स या ठिकाणी सांगायला आवडेल. 2 प्रकारच्या माता या ठिकाणी असतात, की ज्या फक्त आणि फक्त आपल्या बेबीचा विचार करता, त्याच्या ग्रोथचा विचार करता आणि पॉझिटिव्ह विचार करता, फोकस्ड राहता. त्यांना समजतं, की या ठिकाणी ही जर इन्व्हेस्टमेंट केली तर फ्युचरमध्ये लाखोचा फायदा मला आणि माझ्या बाळाला होणार आहे. त्या लगेच या ठिकाणी डिसिजन घेता आणि बाळाला कंप्लीट प्रोग्राम या ठिकाणी देतात. ठीक आहे. आणि दुसऱ्या प्रकारच्या माता ज्या असतात, त्याही चांगल्या माता आहे, परंतु त्या जास्त विचार करतात. ते विचार कोणत्या गोष्टीचा करतात? 5,000 रुपये कुठून आणायचे किंवा वाचवायचे याचा विचार करतात. मित्रांनो, फ्रेंड्स किंवा मातांनो, या ठिकाणी मी प्रोग्राम विकायला अजिबात आलेलो नाहीये. मनातून काढून टाक. या ठिकाणी मला एक चांगली हेल्थ तुमच्या बाळाला द्यायची आहे, चांगली पर्सनॅलिटी त्या बाळाची घडवायची आहे, एक कम्प्लीट नॉलेज घेऊन आलेलो आहे. ग्रोथ तुमची आणि तुमच्या बाळाची होणार आहे. त्यामुळे या ठिकाणी वाचवण्याचा 5,000 वाचवण्याचा विचार करण्यापेक्षा 5,000 रुपये इन्व्हेस्ट करून तुमच्या बेबीच्या फ्युचरसाठी, करिअरसाठी तुम्हाला हा डिसिजन घ्यायचा आहे. तुम्ही हा विचार केला पाहिजे, की या ठिकाणी हे जर कंप्लीट नॉलेज घेतलं तर त्याचं फ्युचर हे ब्राईट असणार आहे, करिअर हे ब्राईट असणार आहे. एक ग्रेट पर्सनॅलिटीला तुम्ही जन्म देणार आहात. एक त्याचं सुंदर जीवन असणार आहे, आनंदी जीवन असणार आहे, हेल्दी जीवन असणार आहे आणि अनावश्यक सगळे खर्च या ठिकाणी वाचणार आहेत. हा जर विचार केला तर डेफिनेटली तुम्हाला आणि तुमच्या बाळाला खूप सारा बेनिफिट या प्रोग्रामच्या माध्यमातून होणार आहे. आणि आता मी सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट कोणती गोष्ट आहे? की या ठिकाणी प्रत्येक मिनिटाला आणि प्रत्येक दिवसाला, प्रत्येक तासाला, प्रत्येक मिनिटाला आणि प्रत्येक सेकंदाला बाळाच्या न्यूरॉन्सची वाढ होत असते आणि त्याच्यामधून ती इन्फॉर्मेशन त्याच्या माइंडमध्ये पोहोचत असते. त्याच्यातून त्याची पर्सनॅलिटी, त्याचा ऍटिट्यूड आणि त्याचं माइंड प्रोग्रामिंग होत असतं. तर त्यामुळे प्रत्येक दिवस नाही, प्रत्येक तास नाही, प्रत्येक मिनिट नाही, प्रत्येक सेकंड तुमच्या बाळासाठी फार इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळे तुम्ही हा प्रोग्राम जितक्या लवकर घेताल, जितक्या लवकर बाळाला देताल, तितका जास्त फायदा बाळासाठी होणार आहे. एक दिवस म्हणजे एक दिवसाचं सेशन तुमचं या ठिकाणी मिस होणार आहे. एक दिवसाचा लॉस हा किती प्रमाणामध्ये होईल हे फ्युचरच तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला डिसिजन घ्यायचा आहे आणि त्या बाळाला मदर्स डे निमित्त या ठिकाणी एक सुंदर असं गिफ्ट द्यायचं आहे. जर तुम्हाला असं वाटतंय की ह्या प्रोग्राममुळे माझ्या बाळाला फायदा होणार आहे, मला वैयक्तिक फायदा होणार आहे, नक्कीच तुम्ही हा प्रोग्राम रजिस्टर करू शकता. प्रोग्राम रजिस्टर करण्यासाठी या ठिकाणी
बँक डिटेल्स तुम्हाला दिलेले आहे, फोन पे, गुगल पे नंबर या ठिकाणी दिलेला आहे. या नंबरवरती तुम्ही पे करून हा प्रोग्राम खरेदी करू शकता. आज जर तुम्ही हा प्रोग्राम घेताय तर डेफिनेटली हा प्रोग्राम 10,000चा प्रोग्राम 5,000त भेटणार आहे आणि त्याच्या सोबत 25,000 रुपयाचा लेडी क्लीनर हा प्रोग्राम भेटणार आहे. कदाचित त्या प्रोजेक्टमध्ये जर तुम्ही काम केलं, भरलेले पैसे होऊ शकतं 2 ते 3 महिन्यामध्ये तुम्हाला त्या प्रोजेक्टच्या माध्यमातून रिकव्हरी होऊ शकते आणि भविष्यामध्ये चांगलं करिअर देखील तुम्हाला त्या ठिकाणाहून भेटू शकतं. तर प्रोग्राम विषयी अजून माहिती पाहिजे असेल तर तुम्ही या ठिकाणी स्लाइड वरती दिलेल्या नंबर्स वरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. पहिला नंबर माझा आहे, दुसरा नंबर पण या ठिकाणी आहे. तुम्ही या नंबरवरती कॉल करून कॉन्टॅक्ट करून अधिक माहिती पाहिजे असेल प्रोग्राम विषयी, हा प्रोग्राम करायचा कसा, कुठलीही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही या ठिकाणी कॉन्टॅक्ट करू शकता आणि हा प्रोग्राम घेऊ शकता. या स्लाइडचा तुम्ही या ठिकाणी स्क्रीनशॉट मारू शकता. राईट. सो गर्भसंस्कार आपल्या बेबीसाठी फार इम्पॉर्टंट आहे आणि आपल्या बेबीचं फ्युचर हे दुसऱ्या कोणाच्या हातामध्ये नाहीये, हे आपल्याच हातामध्ये आहे. प्रत्येक माता-पित्याला वाटतं, जे काही आता माता-पित्याला जर विचारलं, की तुमचं ध्येय काय? तुमचं गोल काय? पर्पज काय? त्यांचा एकच प्रश्न असतो, बस माझ्या मुलासाठी मी जगतोय. बस जे काही चाललंय ते माझ्या मुलासाठी चाललंय आणि जे काही करायचंय ते मुलासाठी करायचंय. खरोखर तुमचं जर हे पर्पज असेल, गोल असेल, बाकीच्या सगळ्या गोष्टींपेक्षा सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची गोष्ट जी असेल ना, ती आहे गर्भसंस्कार. जर आज मुलाला चांगलं शिक्षण द्यायचं असेल, तर एकदा नर्सरीची फी विचारा, एकदा केजीची फी विचारा. राईट. आज जर चांगल्या मीडियम मध्ये तुम्हाला घालायचं असेल तर नर्सरीची फी जी आहे ना ती जवळपास 35 ते 40,000 आहे. तुम्हाला साध्यातल्या साध्या इंग्लिश मीडियम मध्ये घालायचं असेल तरी नर्सरीची फी 10,000 रुपयापासून सुरू होती. इन्क्वायरी एकदा करून बघा. केजीची फी 10, 15, 20,000. 10वी पर्यंत 5 ते 10 लाख रुपये खर्च येतोय. ते कसं करणार? राईट. मग जर हे 5,000 रुपयाचा आपण जर आज एवढा विचार केला तर पुढे तर अनेक अडचणी आहे. मग जर तुम्ही हे 5,000 रुपये आपल्या बाळावरती इन्व्हेस्ट केले आणि त्याच्यातून हा जर प्रोग्राम आपल्या बाळाला दिला, कदाचित होऊ शकतं की मल्टी टॅलेंटेड चार्मिंग पर्सनॅलिटी तुम्ही जन्माला घालणार आहात आणि ते बालक त्याचं एक आगळं वेगळं करिअर चूज करून त्याचंही जीवन त्या ठिकाणी समृद्ध बनवेल आणि तुमचंही जीवन त्या ठिकाणी समृद्ध बनवेल. तर गर्भसंस्कार या ठिकाणी मदर्स डे निमित्त तुम्हाला खूप मोठी संधी आहे. तुम्हाला या ठिकाणी खूप मोठी संधी आहे आपल्या बाळाला सुंदर असं गिफ्ट देण्याची. तुम्ही आज जर आपल्या बाळाला या ठिकाणी हे गिफ्ट दिलं ना, ते बाळ मोठं झाल्यानंतर, ते बाळ स्वतःच्या पायावरती उभं राहिल्यानंतर प्रत्येक वर्षी मदर्स डे ला तुम्हाला खूप सुंदर गिफ्ट देणार आहे. तुमच्या बाळाच्या उज्ज्वल भविष्यासाठी निर्णय घेणं फार गरजेचं आहे. जर तुम्ही या ठिकाणी डिसिजन घेतला तर तुम्हाला आजची ऑफर या ठिकाणी भेटणार आहे. त्यासोबत ही गोष्ट किती मोठी भेटली आहे. जर तुम्हाला असं खरोखर वाटलं की काहीच फायदा नाही झाला, तर या ठिकाणी तुम्हाला कुठलाही प्रश्न 9 महिन्यानंतर बाळाचा जन्म झाला आणि तुम्हाला वाटलं काही व्हॅल्यू नाही भेटली, काही शिकायला नाही भेटलं, एकही प्रश्न केला जाणार नाही. भरलेली अमाउंट तुम्हाला रिफंड मिळेल. राईट. सो त्याच्यामुळे 100% मनी बॅक गॅरंटी आहे. त्याच्यामुळे जास्त विचार करू नका. विचार करा फक्त आपल्या बेबीचा आणि बेबीच्या ग्रोथचा. राईट. सो या ठिकाणी आजचा गर्भसंस्कार हा प्रोग्राम संपलेला आहे आणि या ठिकाणी मी सगळ्यांना रिकमेंड करेल मनापासून, आपण सगळ्यांनी मदर्स डे निमित्त हा प्रोग्राम घ्यावा आणि आपल्या बाळाला गिफ्ट करावा. आणि जर तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही या ठिकाणी दिलेल्या नंबरवरती कॉल करू शकता. आणि जर या ठिकाणी कुणाला काही क्वेश्चन असतील तर या ठिकाणी चॅट बॉक्स मध्ये तुम्ही मला रिप्लाय करू शकता. मी नक्कीच तुमचं या ठिकाणी क्वेश्चन बघेल आणि तुम्हाला आन्सर करेल. राईट. ओके. कुणाला काही क्वेश्चन असेल, काही विचारायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी मला रिप्लाय करू शकता. हा, पेमेंट केल्यानंतर तुम्हाला हा प्रोग्राम लगेच भेटणार आहे आणि डे 1 पासून तुम्ही एक्सरसाइज करायला सुरुवात करू शकता. फर्स्ट डे ला तुम्हाला मेंटोरिंग भेटेल. हा प्रोग्राम कसा कंप्लीट करायचा आहे, त्याच्यानंतर काही तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जातील. तुम्हाला काही ऑलरेडी काही प्रॉब्लेम असेल तर त्याच्यावरती समाधान दिलं जाईल, त्याच्यावरती सोल्युशन दिलं जाईल आणि तुमची जर्नी त्या ठिकाणी डे 1 पासून सुरू होणार आहे. राईट. अजून कोणाला काही क्वेश्चन? ओके. राईट. सो हा, या ठिकाणी स्क्रीनवरती जे नंबर दिलेले आहे
त्याच्यावरती पेमेंट केल्यानंतर तुम्हाला स्क्रीनशॉट त्या नंबरवरती टाकायचा आहे. स्क्रीनशॉट टाकल्यानंतर तुम्हाला कन्फर्मेशन भेटेल आणि तुम्हाला कम्युनिकेट केलं जाईल. कम्युनिकेट केल्यानंतर तुम्हाला कम्प्लीट प्रोग्राम या ठिकाणी मिळणार आहे. राईट. कुणाला अजून काही क्वेश्चन असेल तर तुम्ही विचारू शकता. जर नसतील, नंतर काही क्वेश्चन आले तर डेफिनेटली तुम्ही दिलेल्या नंबरवरती आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. राईट. सो या ठिकाणी सर्वांना गर्भसंस्कारच्या माध्यमातून नक्कीच आम्हाला चांगलं एज्युकेशन द्यायला आवडेल आणि जर या ठिकाणी आपण हे एज्युकेशन घेताय तर डेफिनेटली खूप मोठं ट्रान्सफॉर्मेशन तुम्हाला तुमच्या बेबीमध्ये बघायला भेटणार आहे. सर्वांना तुमच्या या 9 महिन्याच्या जर्नीसाठी माझ्याकडून आणि जीएसपी परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा. आय एम व्हेरी मच हॅपी टुडे की मदर्स डे निमित्त काही व्हॅल्यूज देण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आणि आज तुम्हाला जे काही शिकायला भेटलं आहे, जे काही व्हॅल्यूज तुम्हाला भेटलेला आहे, नक्कीच त्याच्या माध्यमातून तुमच्या बाळाच्या लाईफमध्ये खूप मोठं परिवर्तन होणार आहे आणि खूप जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन यावं हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतोय आणि सगळ्यांना पुढील जर्नीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. थँक्यू सो मच. थँक्यू ऑल ऑफ यू. कुणाला काही क्वेश्चन असेल तर विचारू शकता, नाहीतर नंतर कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू सो मच. थँक्यू. आजचा प्रोग्राम या ठिकाणी संपलेला आहे असं मी जाहीर करतो. विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.